शोधिताची नये शोधिताची नये म्हणून आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. परतोनी मन गेले खाईच मुरवण आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. विसरला तुका बोलो चालू झाला मुका आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागितलेलं आहे. आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. नारायणा आता जना दिसू नये ऐसे करा असं तुकाराम महाराजांचं मागणं आहे. तुकाराम महाराजांच्या निर्याणाच्या प्रसंगातले जे अभंग आहेत त्या अभंगातल्या पहिल्या क्रमांकाचा हा अभंग आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला निघालेले आहेत. परमात्मा त्यांना घ्यायला आलेला आहे, येतो आहे आणि त्या परमात्म्याची करुणा भागताना तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं प्रकट केलंय. पण हे मागणं प्रकट करत असताना तुकाराम महाराज केवळ मागणं मागतात अशातला भाग नाही, तर त्याकरता आणि आतापर्यंतच्या जीवनाचा आपला एक आलेख, पारमार्थिक आलेख तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मांडला असंही आपल्याला त्या संबंधामध्ये म्हणता येईल. कारण साधा विचार असा आहे किंवा जेव्हा एखाद्याला कोणाकडे काही मागायचं असतं त्यावेळेला ते मागण्याच्या पूर्वी ते मागण्याचा आपल्याला अधिकार आहे का नाही ते आपल्याला सिद्ध करावं लागतं. जर तो अधिकार असेल तरच ते मागणं मागावं, तो अधिकार नसेल तर मागणं मागू नये. आपल्याला देणाऱ्याचा अधिकार काय, आपण ज्या जोरावर मागतो आहोत ती साधना काय आणि आपली मागणी काय या सगळ्याचाच विचार मागणं मागणाऱ्याला करावा लागतो. जर मागणं मागणारा हा योग्य अधिकारी नसला तरी त्याचा उपयोग नाही. मागणं ज्याच्याकडे मागितलं जातं तो अधिकारी नसेल तरी त्याचा काही उपयोग नाही. याच्याकरता म्हणून आपल्या अंतःकरणातली जी आशा आहे, आपल्या अंतःकरणातली जी इच्छा आहे त्या इच्छेला मूर्त रूप देत असताना योग्य शब्दाची निवड करून मागणारा आणि देणारा या दोघांच्याही अंतःकरणाला समाधान मिळेल अशा पद्धतीचं मागणं आपल्याला मागावं लागतं. संस्कृतामध्ये अशी म्हण आहे की जर अंतःकरण संतुष्ट नसेल तर मग सरळ म्हण सांगतो, अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपि भयंकरः अशी एक म्हण आहे. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो. अव्यवस्थित चित्तानां, चित्त व्यवस्थित नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये विकार आहे, ते क्रुद्ध झालेलं आहे, ते चंचल आहे. अशा अवस्थेमध्ये ज्याच्याकडे आपण मागतो त्याचं चित्त जर जागेवर नसेल तर अव्यवस्थित चित्तानां, बरे त्यांनी प्रसाद जरी दिलेला असला तरी तो भयंकर ठरतो. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतात, पण ती सांगण्यात वेळ घालवण्यात आत्ता सांगून वेळ घालवण्यात आत्ता तात्पर्य नाही. मागणं मागणाऱ्यांनी व्यवस्थित मागावं. ते मागण्याच्या पूर्वी हे मागणं मागण्याचा आपला अधिकार आहे हे सिद्ध करावं आणि देणाऱ्याचा अधिकार ओळखून त्याच्याकडे मागावं. हा संप्रदाय आपल्याला, आपला वारकरी संप्रदाय आपल्याला हे शिकवतो. कुठे शिकवतो? अनेक ठिकाणी शिकवतो, पण सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण जर द्यायचं झालं तर पसायदान आपण या निमित्तानं पाहून घ्या. पसायदानाची पहिली ओवी ज्ञानोबारायांनी त्याच्यातून आपल्याला या मागणीचा सर्वंकष विचार कसा करावा याचं चिंतन मांडून दिलेलं दिसून येतं. आता पसायदान पाठ नाही असं इथे तरी कोणी नसावं अशी माझी अपेक्षा आहे बरं का. सगळ्यांना पसायदान पाठ आहे. आता विश्वास मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे ज्ञानोबा हे मागणं मागतात. पण हे मागणं मागण्याच्या पूर्वी ज्ञानोबारांनी काय सांगितलं? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी दिले एक माझे जीव उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबारांनी मागणं मागण्याच्या पूर्वी आपण काय केलं याचा विचार सांगताना ज्ञानोबा सांगतात, या वाग्यज्ञानं आपण संतुष्ट व्हा. याचा अर्थ आहे मागण्याच्या पूर्वी मी वाग्यज्ञ केलेला आहे.
हे मागणं आपण मला देताना अव्यवस्थित चित्तानं देऊ नका, याच्यासाठी ज्ञानोबराय बोलतात तोषवानी मज द्यावी. संतुष्ट होऊन तुम्ही द्या, असंतुष्टतेतून अव्यवस्थित चित्तातून तुम्ही मला हे देऊ नका. आणि ज्यांच्याकडे आपण मागतो आहोत त्यांचा अधिकार सांगताना ज्ञानोबरायांनी सांगितलं आपण विश्वात्मक देव आहात. विश्वात्मक देवाकडे मागितलं, त्यांनी संतुष्ट चित्तानं द्यावं अशी प्रार्थना केली. आणि ही प्रार्थना करून जे मागणं मागायचं आहे ते मागणं मागण्याचा मला अधिकार आहे हे सांगण्याकरता ज्ञानोबराय वाग्यज्ञाची भूमिका आपल्या समोर ठेवतात. तसं तुकोबारांनी सुद्धा आपल्या सगळ्या संतांनी अशा पद्धतीचं चिंतन आपल्या समोर ठेवलंय. आपण कुणाकडे मागतो, काय मागतो, कसं मागतो, किती मागतो, याला कोणताही धर्मबंध नसतो. कुणीही मागावं, कुणाकडेही मागावं, काही मागावं, किती मागावं, असं जर जीवन जगायचं असेल तर त्या जीवनाला आपल्याला समाधानी जीवन असं म्हणता येणार नाही. त्या अर्थाचं चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे. असं अभंगाला एकदम बघताना, अभंगाचा सर्वांगीण विचार करताना आपल्याला सूत्र रूपानं दिसतं. परंतु तो विस्तार आता मला करायचा नाहीये. या अभंगामधून तुकोबारांनी जी मागणी भगवंताच्या चरणाकडे केली त्या मागणीकडे बघण्याची दुसरी एक भूमिका आपल्याला या अभंगातून सिद्ध करता येऊ शकते. ती भूमिका मांडतो आणि अभंगाच्या शब्दाकडे मी प्रवृत्त होतो. तुकोबारांनी अभंगामध्ये चिंतन करताना काय काय सांगितलंय, या 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबारांनी काय काय सांगितलंय याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. माणसाचं जीवन ते प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, माणसाने यशस्वी परमार्थाकरता आणि पुढचंही बोलतो यशस्वी प्रपंचाकरता सुद्धा 2-4 गोष्टींचा विचार आपल्या जीवनामध्ये वारंवार केला पाहिजे. थोडंसं सिंहावलोकन करता आलं पाहिजे. मागे आपण काय केलं, आपण काय करतो आहोत, आपल्याला पुढे काय करायचं आहे, 2-3 गोष्टींचा विचार, निदान वर्तमान भूत भविष्य याचा तरी विचार माणसाने सर्वसामान्यतेने करावा अशी फक्त मानवी जीवनाकडून अपेक्षा आहे. मानवेतर प्राण्याकडून, मनुष्य प्राणी सोडून इतर कोणत्याही प्राण्याकडून अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याला ठेवता येत नाही. मला त्यांच्याबद्दलही काही बोलायचं नाही, कारण मनुष्येतर प्राण्यांबद्दल बोलण्याकरता मला कीर्तन करण्याची गरज नाही. कीर्तन माणसाकरता असतं असं आतापर्यंत मी समजत आलेलो आहे. त्याच्यामुळे तेच समजून मी थोडंसं पुढे चालतो की मनुष्येतर प्राण्यांचा मला आता विचार करण्याचं कारण नाही. हे 4 गोष्टी या अभंगामध्ये तुकोबारांनी आपल्याला सांगितल्या आहेत. मी प्रापंचिक जीवनाच्या यशाचं चिंतन आता बाजूलाच ठेवतो. मी पारमार्थिक जीवन धन्य कसं होईल याच्याकरता माणसाने काय चिंतन केलं पाहिजे, आपलं जीवन धन्यतेला जावं आणि ते परमार्थानेच जाणार आहे याच्यावर इथं बसलेल्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाहीये. सर्वांना हे माहिती आहे की आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला परमार्थच केला पाहिजे. ज्ञानेश्वरी गाथा सोडून आपल्या जीवनाचं कल्याण करणारं कोणतंही तत्व आणि कोणतंही साधन आजच काय पण आतापर्यंत आणि याच्याही पुढं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही उपलब्ध नाही. विठ्ठला त्यामुळे परमार्थाने जर जीवन धन्य होणार असेल तर पारमार्थिक धन्यतेचं चिंतन करताना तुकाराम महाराजांनी आपल्याला काय विचार करायला सांगितलेला आहे तो या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतो. मी सरळ सांगतो, अभंगात तुकोबारांनी उच्चारलेल्या प्रत्येक चरणाच्या क्रमाच्या अनुषंगाने मला जायचं नाही, पण या अभंगामध्ये सांगितलेल्या विचाराच्या अनुषंगाने मला थोडंसं पुढे जायचं आहे. तुकाराम महाराज काय काय सांगतात ते ऐका. 4 गोष्टींचा विचार या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केला. कारण अभंग 4 चरणाचा आहे, त्याला मी काही करू शकत नाही, वाढवू शकत नाही आणि कवी तर करू शकतच नाही. त्याच्यामुळे 4 गोष्टींचा विचार सांगतो. आतापर्यंत आपण काय साधन केलं याचा विचार माणसाने आपल्या परमार्थाकरता केला पाहिजे. त्या साधनाचा आपल्या जीवनावर झालेला दृष्ट परिणाम कोणता याचा विचार माणसाने आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये केला पाहिजे. आणि आपण केलेल्या साधनेचा आपल्या जीवनावर घडलेला अदृष्ट परिणाम कोणता याचाही विचार माणसाने केला पाहिजे. आणि या सगळ्या दृष्ट अदृष्ट परिणामाच्या चिंतनातून जे परिणाम आता आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याच्या पुढे काय करायचं आहे याचाही विचार माणसाने परमार्थात केला पाहिजे. चिंतन आपण वारंवार केली पाहिजे. आपला परमार्थ संपन्न करायचा आहे ना, प्रत्येक वळणावर म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, संकोचानं बोलीन, रोज सकाळी उठल्यानंतर या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. काल आपण जी काही साधना केली, 10 मिनिटं केली असेल, 15 मिनिटं केली असेल, 5 तास केली असेल, 24 तास केली असेल,
त्या साधने आपण कोणती साधना केली, त्या साधनेचा दृष्ट परिणाम कोणता, अदृष्ट परिणाम कोणता, आणि जे परिणाम आपण भोगलेले आहेत किंवा चिंतनात घेतलेले आहेत त्या परिणामाच्या पुढं आपलं जीवन काय आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. तुकोबाराय या 4 चरणामध्ये आपल्याला हे सांगतात. आतापर्यंत आपण काय केलं, शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय, म्हणून ओळखतो पाय, ते तुकाराम महाराजांनी केलेल्या साधनेचं चिंतन आहे. या साधनेचा दृष्ट परिणाम कोणता आहे, विसरला तुका बोलो चालो झाला मुका, हा त्या साधनेचा दृष्ट परिणाम तुकोबाराय आपल्या जीवनावर सांगतात. तर या साधनेचा हा दृष्ट परिणाम आपल्याला प्राप्त व्हावा किंवा आपण भोगावा याच्याकरता जो अदृष्ट परिणाम आधी व्हावा लागतो. कारण आपण नेहमी सांगतो की मानवी जीवनामध्ये ज्या क्रिया माणसाच्या जीवनाकडून घडतात किंवा प्रारब्ध वशामध्ये माणसाला भोगाव्या लागतात त्या सर्व क्रियांच्या पूर्वी, दृष्ट क्रियांच्या पूर्वी माणसाच्या जीवनामध्ये अदृष्ट अशी मानसिक क्रिया घडत असते. ज्ञानोबारांनी याचं चिंतन करताना जे सूत्र मांडलंय ते आपण विचारात घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात, आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी ये. वाचा दिठी करासी ये पण कधी मग ये, त्याच्या आधी काय घडावं लागतं, आधी मनवणीची उठी, आधी मानसिक क्रिया घडावी लागते. आधी मनोपरिवर्तन झाल्याशिवाय माणसाच्या जीवनातलं दृष्ट परिवर्तन दिसत नसतं. कुठेही आपण पहा, मी माणसाचं असं म्हणतोय आता, पण सामाजिक परिवर्तनांचा विचार अलीकडच्या काळामध्ये जर विशेष स्तरावर सुरू झालेला असेल तर त्याचंही चिंतन आपण करा. सामाजिक परिवर्तन झालं, समाज बदलला म्हणजे काय झालेलं असतं, समाजाच्या क्रिया एकदम एका रात्रीत बदलत नसतात. माणसाच्या मनोधारणा बदलण्याकरता शतकं लागतात, शतकं. हळूहळू हळूहळू माणूस बदलत असतो. आम्हाला एक उदाहरण दिलं गेलं होतं, गाडी जेवढी लहान, मी मागे कदाचित बोललोही असेल, गाडी जेवढी लहान असते, दुचाकी असेल त्याच्यापेक्षा लहान सायकल असेल तर ती जागेवर फिरवता येते आपल्याला. पण मोठी गाडी घेऊन चालायचं असेल तर तिला वळवण्याकरता मोठी जागा लागते. ती छोट्या जागेमध्ये लगेच वळू शकत नाही, छोटी गाडी लगेच वळते. तसं एखाद्या माणसाला बदलायला फार वेळ लागत नाही, छोटी गाडी आहे. पण समाजाला वळवायचं असेल तर जागा मोठी पाहिजे, कालावधी मोठा पाहिजे, खूप कालावधी जावा लागतो. 700 वर्ष गेली तरी अजून फळांची व्यंकटी सांडो म्हणणं अजून सांडली नाही ना. हे काय आहे, हे बदलत नसतं एवढ्या लवकर. याच्याकरता ज्या मानसिक परिवर्तनाची पहिल्यांदा आपल्याला अपेक्षा ठेवावी लागते त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. बघा, ज्ञानोबारांनी पसायदानामध्ये जे चिंतन मांडलेलं आहे, ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्थूल रूपानं, कृती रूपानं ज्ञानोबाराय काय मागणं मांडतात हो. सगळ्या मांडण्या ज्ञानोबारायांच्या मागण्या, सगळ्या मागण्या मानसिक मागण्या. म्हणून मला वाटतं की पसायदान हे आदर्श मानसशास्त्राचं उदाहरण आहे, नुसतं समाजशास्त्राचं उदाहरण नाही. आपण चिंतन करून पहा, खळांची व्यंकटी सांडो, खलत्व हे व्यक्त नाहीये, ते अव्यक्त आहे, माणसाच्या मनात आहे. सत्कर्मी रती वाढो, रती आवड आतच असते, मानसिक आहे सगळं. अगदी दृष्टादृष्ट विजय होवावेजी इथपर्यंत जरी आपण गेलो तरी दृष्टादृष्टावरचा विजय हा सुद्धा मानसिकच असतो महाराज. विजय हा मानसिक असतो. याचंही चिंतन ज्ञानोबारांनी दुसऱ्या अध्यायामध्ये करून ठेवलंय. सुखदुःखे समे कृत्वा जया गेलो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. हे जे भगवंताचं बोलणं आहे, या बोलण्यावर ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका ना. ज्ञानोबारांनी याच्या खाली पहिल्या ओळीमध्ये काय चिंतन मांडलं, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभही न धरावे. कुठे, मना माझी आधी तिथं केंद्रित करा, मना माझी आधी केंद्रित करा, मग लाभालाभ हे व्यक्त रूपानं तुम्हाला काय मानायचे, काय परिणाम करतील हा भाग वेगळा आहे. मना माझी आधी माना, मग जय पराजय अर्जुना, या युद्धात तुझा विजय होईल किंवा पराजय होईल नंतरचा प्रश्न आहे. पण मनानं जर तू विजय स्वीकारलास तर स्थूल रूपानं झालेला पराजय हा सुद्धा जीवनात आपल्या साधनेचा दृष्ट परिणाम जर विसरला तुका बोलो चालो झाला मुका हा असेल तर हे होण्याकरता जो मानस परिणाम पहिल्यांदा व्हावा लागतो तो कोणता. तुकोबाराय म्हणतात तो परिणाम एवढाच आहे, परतोनी मन गेले ठाईच मुरून. हे आधी झालं आणि मग हे ठाईच मुरून गेल्यामुळे बोलो चालो झाला मुका हा दृष्ट परिणाम माझ्या जीवनावर झाला असेल तर नवल नाही. पण हे सगळं झालं, तुम्ही काय साधना केली सांगितलं, म्हणून ओळखतो पाय. त्या पाय ओळखण्याचा दृष्ट परिणाम काय, बोलो चालो झाला मुका. त्या पाय ओळखण्याचा अदृष्ट परिणाम काय, मुरून. आणि हे सगळं झालं, आता पुढे काय,
तुकोबाराय म्हणतात देवा आता मागणं एवढंच आहे, हे मी तुम्हाला सांगितलं काय झालं, मग आता काय पाहिजे तुम्हाला, हे झालं जीवनाची धन्यता झाली ना, आता याच्या पुढे काय पाहिजे. तुकोबाराय म्हणतात देवा आता याच्या पुढे एकच पाहिजे, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. विठ्ठला समाजाला दिसू नये, मी जनाला दिसू नये अशी तुकाराम महाराजांची या अभंगातली मागणी आहे, अपेक्षा आहे, भावना आहे. महाराज जगाला दिसावं याच्याकरता मरमर करण्याच्या काळामध्ये तुकोबाराय सांगतात मी जगाला दिसू नये असं काहीतरी करा देवा. महाराज सगळ्या जगाला मी दिसावं, नाही स्पष्ट रूपानं दिसलो तर एवढ्याशा त्या ह्याच्यामध्ये तरी दिसावं. काय म्हणतात त्याला, काय मोबाईल म्हणजे असं दाखवायचं का आपल्याला कळतच नाही त्याच्यात, मोबाईल मध्ये निदान त्याच्यामध्ये तरी मी दिसावं. जगाची अपेक्षा आहे ना, चाललंच आहे ना, रोज चाललंय मी दिसावं मी दिसावं मी दिसावं, चालूच आहे. काय सेल्फी मी दिसलं पाहिजे मी दिसलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आता दिसू नये जना, आता मी जनाला दिसू नये. जनाला दिसू नये असं तुकोबाराय का म्हणतात आणि जनाला न दिसणं याचा अर्थ काय करायचा हा विचार स्वतंत्र करू. पण हे होण्याकरता असं तीव्र असं उच्च दर्जाचं मानवी जीवनाच्या धन्यतेचं प्रतीक असणारं हे तुकोबारायांचं मागणं आणि मांडणं, याच्याकरता तुकोबारायांनी काय केलंय याचा विचार आधी करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून मी सुरुवातीला बोललो काहीतरी केल्याशिवाय आपल्याला काहीतरी मिळत नसतं. आधी काहीतरी करावं तर आपल्याला मागण्याचा अधिकार आहे, आधी काहीतरी द्यावं तर आपल्याला मिळवण्याचा अधिकार आहे. आपण मागे परवा मी एके दिवशी इथे कीर्तनात कधीतरी बोलून गेलो, मी आपल्याला प्रमाणे त्या संबंधातलं कालिदासाच्या चरित्रातलं मला वाटतं मी सांगितलेलं होतं. परंतु नादत्तम उपतिष्ठते असं कालिदास म्हणतात, दिल्याशिवाय मिळत नसतं. नादत्तम उपतिष्ठते, आधी द्या मग आपल्याला मिळेल. त्याची कथा आहे ती बहुतेक सांगितली होती, पण सांगतो परत तेवढाच वेळ जाईल माझाही. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्यन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते असं कालिदासाचं वचन आहे. बरं का, काय झालं की एके दिवशी कालिदास ज्या भोजराजाच्या पदरी राहिले होते, एके दिवशी कालिदास भर दुपारी वैशाख मासामध्ये ऊन सूर्य डोक्यावर आलेला असताना कुठेतरी बाहेर दरबारात जायचं म्हणून बाहेर पडले. आता दुपारची वेळ, सूर्य डोक्यावर आलेला, माती तापलेली. कालिदास निघाले, आता करतात काय काम होतं, निघाले. जाता जाता त्यांना असं दिसलं की एक अतिशय वृद्ध मनुष्य कमरेमध्ये वाकलेला, अंग सगळं सुरकुत्याने भरलेलं, वय खूप जास्त झालेलं, तो मनुष्य पायामध्ये वाहना नाही, डोक्यावर टोपी नाही, पटका नाही, छत्री नाही, अशा अवस्थेमध्ये त्या रणरणच्या उन्हामधून बाहेर निघालेला होता. त्याच्या पावलागणिक कालिदासांना कळत होतं की याला उन्हाची किती चटके बसतात. त्या उन्हाने सगळा चेहरा लाल झालेला, पायामध्ये वाहना नाही, एक पाऊल मातीत टाकलं की एक थेंब डोळ्यातून खाली पडावा इतक्या वेदना त्याला होतात. आणि अशा अवस्थेमध्ये तो मनुष्य कसा बसा चाललेला कालिदासाने बघितला. कालिदास हे कवी असल्यामुळे, सरहृदय कवी असल्यामुळे, संवेदनशील असल्यामुळे त्यांचं दुःख बघून, त्या माणसाचं दुःख बघून त्यांना वाईट वाटलं. ते माणसाजवळ गेले आणि कालिदासाने त्यांना विचारलं एवढ्या उन्हाचं कशाला बाहेर पडलात बाबा? अहो निदान ऊन उतरल्यावर काही संध्याकाळी बाहेर पडायचं, तुम्हाला पायाला चटके बसतात, वरून सूर्य आग ओकतोय, कशा करता बाहेर पडला? नाही म्हणे बाबा महत्वाचं काम आहे म्हणून जावं लागतंय, मला काय हौस आहे का उन्हात पाय पळून घ्यायची, जायचंय मला जाऊ दे. कालिदासांना भावलं नाही, त्याने आपल्या पायातल्या चपला काढल्या, त्या म्हाताऱ्या माणसाला दिल्या आणि त्याला सांगितलं बाबा काही नाही तर नाही, निदान एवढं तरी घालून जा. तो आपल्या पायातल्या चपला काढल्या, त्या माणसाला दिल्या, त्यालाही बरं वाटलं, त्याने त्या चपला पायामध्ये घातल्या आणि तो तिथून निघून गेला. आता गंमत अशी झाली, त्याला चपला दिल्यामुळे हे अनवाणी झाले. हे कालिदास आहे, पालखीमधून फिरायची सवय असलेल्याला ऊन कसं सहन होईल मला? कसं आता पालखी म्हणायचं, आता काय म्हणायचं ते म्हणा, बघा मनामध्ये काय जे असेल ते. त्याला कसं करणार? यांनाही काही पाय चटके बसून घ्यायची सवय नाही, पाय पोळण्याची सवय नाही, यांना पायाला चटके बसायला लागले. कसं बसं वेगात निघून जावं म्हणून भिंतीच्या वळचणीला लागून असलेल्या सावलीमध्ये पाऊल टाकत टाकत वेगानं निघाले. एवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून मागून येत होता. त्याने बघितलं राजकवी आहे, दरबाराकडे निघाले. त्याने हाक मारली, ओ कविराज थांबा थांबा थांबा. थांबले, पटकन सावलीला झाले, थांबले. म्हणजे काय बाबा कशा करता थांबवत? म्हणजे कुठे निघाला? म्हणलं एवढंच विचारायला थांबवलं असलं तर माझे पाय किती पळतात याचा विचार करशील का नाही? दुसऱ्याचा विचार करावा हो, आपला विचार थांबा थांबा थांबा. अरे काय थांबून करायचंय काय? काही नाही, कसं काय चाललंय, बरं आहे ना? अरे हे विचार न करता एवढ्या उन्हात हाव महाराज काय सांगू तुम्हाला.
आता आमच्याकडे गृहस्थ होते महाराज, नाव सांगत नाही. ते काय करायचे, रात्री 1:30-2 वाजता झोप लागलेली असताना महाराज महाराज उठा, महाराज उठा. आता एवढ्या रात्री उठवल्यावर माणसाला पटकन उठतो घाबरून, अरे काय बाबा कशाला, नाही डोळा लागलाय काय. प्रश्न करता समोरच्याला किती त्रास होतो याचा विचार केला पाहिजे की नाही. भर दुपारी दिंडी इंद्रायणीच्या मी बघितलंय महाराज, बघितलंय पुरेकर बाबांच्या बाबतीत बघितलंय. भर दुपारी दिंडी घाटावर असते महाराज, ते पाय कोळत असतात आणि माणसांची महाराजांनी चपला काढाव्यात आणि आम्हाला दर्शन द्यावं ह्याच्याकरता कसे त्यांना किती त्रास होतो याचा विचार कराल का नाही कधी ते करायला पाहिजे. कालिदासाने त्याला विचारलं, बाबा कशाला थांबवलं, नाही म्हणे कुठे निघाला. त्याने सांगितलं, अरे चाललोय दरबारामध्ये, मला एवढ्या करता कशाला कोण आलं तेवढ्या करता थांबवलं नाही, मी दरबाराकडे चाललोय, तुमच्या पायामध्ये वाहणार नाही, रणरणत ऊन आहे म्हणून विचारत होतो की हत्तीवर बसून येणार आहात काय, याच्याकरता थांबवलं. हत्ती रिकाम आहे, दरबाराकडे चाललोय, बसा हत्तीवर. कालिदासाला बरं वाटतं, ते म्हणले बाबा बरं झालं, देवाची कृपा, काही का असे ना पाय पोळायचे थांबले. तो म्हणाला बरोबर येतो. कालिदास म्हणाले येतो. त्याने हत्ती जवळ आणला, बसवला, हे त्या अंबारीमध्ये जाऊन बसले. आता भोजराजाची सोन्याची अंबारी, त्याच्यात भोजराजाची गादी आणि त्याच्यामध्ये कालिदास जाऊन बसले. बसल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं, जरा सावली मिळाली, चालायचे श्रम थांबले, पाय पोळायचं राहिलं, चला बरं झालं, निघाले. आणि कर्म धर्म संयोग असा त्या वेळेला नेमका भोजराजा घोड्यावर बसून दुपारच्या वेळेला आपल्या प्रजेचे काय हाल होतात ते बघायला म्हणून बाहेर पडला. तो समोरून आला आणि त्याने बघितलं हत्ती आपला, हत्तीवरचं निशाण आपलं, अंबारी आपली, आणि आपल्या जागेवर कोण बसलं. आपल्या जागेवर बसायचं धारिष्ट्य दाखवलं कोणी, कुणाच्याही जागेवर कोणी बसून चालत नसतं. सांभाळून विचार करावा माणसाने. कुणाच्या राजाच्या जागेवर बसलेलं कसं चालेल, चालत नाही एकदम. मग विचार केला कोण आहे बाबा, जवळ राग आला, पहिल्यांदा जवळ येऊन बघतो तर कालिदास. बरं वाटलं, हरकत नाही, तेही सांगतो. कोणाच्याही जागेवर कोणीच बसू नये, कोणीही बसू नये, गोष्ट खरी, अगदी खरी गोष्ट. कोणाच्याही जागेवर कोणीही बसू नये, पण कोणाच्याही जागेवर विद्वान बसला तर वाईट वाटू नये, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानोबारायांच्या जागेवर आपण बसू शकत नाही हो, पण आपल्या घरातल्या उच्च स्थानावर ज्ञानोबाराय बसले तर आनंद आहे ना, आनंद आहे ना. आपण त्यांच्या जागेवर बसू नये, पण त्यांनी आपल्या जागेवर. बरं वाटलं, कालिदास आहे, हरकत नाही, बरं वाटलं. जवळ आल्यानंतर भोजराजाला असं वाटलं की कालिदास बसले, जरा विचारावं, थट्टा करावी, म्हणून त्यांनी कालिदासाला विचारलं, काय कविराज, काय मनात काय. आज राजाच्या जागेपर्यंत मजल गेली तुमची, डोक्यात काही वेगळी चक्र फिरत नाहीत ना, वेगळं काही फिरत नाही ना, काहीतरी एकदम होईल. कारण विद्वानाची डोकी फिरली तर काय होतं ते चाणक्याने दाखवून दिलं. त्याने सांगितलं राजसत्ता उठवून टाकण्याची ताकद विद्वानाच्या बुद्धीत आहे. तुम्ही आज राजाच्या जागेवर जाऊन बसला, मनात काय काय चाललं, माझ्या जागेपर्यंत कसे पोहोचला. त्याच्यावर कालिदासाने जे उत्तर दिलं ते उत्तर. कालिदास असं म्हणाले, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढ नादत्तम उपतिष्ठत. कालिदासाने असं सांगितलं, उपानहम मया दत्तम, उपानह शब्दाचा अर्थ चपला, वाहना. उपानहम मया दत्तम, माझ्या चपला मी देऊन टाकल्या. कशा होत्या, जीर्ण, वापरलेल्या होत्या, काही नव्या कोऱ्या चपलांचं दान केलं नाही, वापरलेल्या जीर्ण चपला देऊन टाकल्या. अजून कशा होत्या, कर्ण विवर्जितम, कर्ण विवर्जित म्हणजे अंगठा तुटलेला, अंगठा तुटलेल्या, वापरून मलिन झालेल्या, गोळ झालेल्या, फाटायला आलेल्या अशा चपला मी त्या म्हाताऱ्याला देऊन टाकल्या. तत्पुण्येन गजारूढ, तत्पुण्येन गजारूढ, तेवढंच पुण्य आता जमा झालं. आणि त्या दानाचं पुण्य काय लागलं तर राजाच्या जागेवर बसायची योग्यता मिळाली. म्हणून नादत्तम उपतिष्ठते, म्हणून दिल्याशिवाय या जगतामध्ये मिळत नाही असं कालिदासाने आपल्याला सांगितलं. दृष्टांत संपला. मला बोलायचंय काही या संबंधामध्ये की तुकोबाराय म्हणतात मागणीचा अधिकार आहे. अरे ऐसे करा नारायण, सगळ्यांनाच म्हणणं सोपं आहे, पण नारायणाला ऐसे करा असं म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे, जो वळवतो पाय आहे. म्हणतात मी विनाकारण तुमच्याजवळ काही मागत नाही, त्याच्याकरता मी काही साधना केली, त्याच्याकरता मी काही वादयज्ञ केला, त्याच्याकरता माझं जीवन पणाला लावलंय. हेच जीवन पणाला लावलंय असं नाही,
अनेक पिढ्यापासून माझ्या घराण्यामध्ये जी साधना आहे ती साधना मी केली, पण कशा करता केली? तुकोबाराय म्हणतात, देवा ती साधना आम्ही जी केली ना ती विनाकारण केली नाही. तुकोबारायांनी फार गोड शब्द वापरले. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्हाला शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न झाला, पण शोधूनही तुम्ही सापडत नाही, म्हणून ही साधना करावी लागली. अभंगाच्या पहिल्या दुसऱ्यांदा म्हणा. आम्हाला ऐकायला कधीच मिळत नाही ना तुमचं. चांगल्या चाली ऐकायला मिळालं लागतं ना. आता तुम्हीच समोर बसलाय, तुम्हाला काय सांगा. गोड चाली हो, फार गोड चाली, सांप्रदायिक चाली अति गोड. बाबांचे शिष्य होय, काय प्रश्न? आम्ही बाबांचे शिष्य आहे, पण सगळं आतापर्यंतच जीवन गोदेबाबांचं ऐकण्यातच गेलं, पण कधी जमलं नाही त्यांचं. माझी इच्छा आहे मला जमूच नाही. माझी इच्छा आहे मला नाही जमलं की मला बाबांची आठवण येते, ती यावी म्हणून मला हे कधी जमलं. माझी इच्छा आहे. असं माझ्या अत्यंत भावनेचा, संवेदनाचा गोदेबाबा म्हटलं की आम्हाला राहवत नाही महाराज. माझे हात थरथरतात, घाम येतो हाताला. असं जिव्हाळ्याचं नातं वेगळं, नातं वेगळ्या स्तरावरचं. असो, मी मुद्दाम विषयांतर करतो. मला काय बाबांबद्दल कीर्तन बोललो तरी मला कमी नाही, आणि मला वाटत नाही की मी देवाची सेवा केली नाही. असो, तर काय बोलत होतो? म्हणून म्हणत होतो दोनदा म्हणा, आणतो होतो दोनदा म्हणा ते तेवढ्या करता. असो, मुद्दा काय की तुकोबारायांची जी भूमिका आहे, विषयाकडे येतो लगेच. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. तुकोबाराय म्हणतात, मी पाय ओळखतो, पायाची उपासना मी केली, पण का केली? शोधिताची नये. या चरणाचे दोन अर्थ करतो, दोन अन्वय या अभंगाच्या अनुषंगानं. अन्वय जरी एक असला तरी एका अन्वयाचे दोन अर्थ लावणं शक्य असतं. ते दोन अर्थ मी लावतो. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. मी तुम्हाला शोधण्याकरता अनेक साधनांचा स्वीकार केला, पण तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या साधनेने सापडला नाही. शोधिताची न ये, आम्ही शोधूनही देवा तुम्ही आम्हाला सापडला नाही, म्हणून बाकीच्या सर्व साधनांना बाजूला करून ओळखतो पाय. म्हणून मी तुमच्या चरणाची उपासना केली, त्या चरणाच्या उपासनेनेच तुम्ही मला प्राप्त झाला. सरळ एक अर्थ हा. आता ते लावत नाही सगळं. आत्मनेपदी आणि परस्मैपदी या दोन्ही व्याकरणाच्या अंगात, या दोन्ही अंगानं आपल्याला त्याचं चिंतन करता येईल. कारण तशा अर्थाने या अभंगात तसा अव्यय नाही, परंतु त्या सूत्राने आपल्याला ते लावता येईल. परस्मैपदांना लावा ना की देवा तुमची खूप उपासना मी वेगवेगळ्या साधनेने केली, पण मला तुम्ही सापडला नाही, म्हणून ओळखतो पा. आता स्वतःकडे लावून घ्यायचं असेल तर, आता देवा मी तुमचे पाय, आतापर्यंत तुमच्या पायाची उपासना केली, माझं मागणं काय आहे? काही नाही. माझंही मागणं एवढंच आहे की जनाने मला शोधावं, पण मी शोधूनही सापडू नये, याच्याकरताच मी आता तुमची उपासना करतो. देवाची उपासना देव शोधूनही सापडत नाही, म्हणून मी पाय ओळखतो. आणि आता का पाय ओळखता?
आता मला शोधलं तरी मी सापडू नये असं मला करा, याच्याकरता म्हणून ओळखतो पाय. दोन्ही अंगाने आत्मनय कधी लावा, परस्मय कधी लावा, दोन्ही अंगानं देवाच्या बाजूने लावा, तुकोबारायांच्या बाजूने लावा, अर्थ त्याचा एकच होईल. कशा मला त्या दोन्ही अर्थाकडे आता जायचं नाही, पण याचा थोडासा विस्तार माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला करायचा. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. तेव्हा तुम्हाला शोधण्याचे किती प्रयत्न आम्ही केलो, किती प्रयत्न केले. वेदापासून ते आम्हाला येणाऱ्या सामान्य प्रत्यक्षत्वानं इंद्रियजन्य अशा अनुभवापर्यंत जी जी साधनं परमात्म्याला शोधण्याकरता आम्ही वापरली, त्या त्या साधनेने आमची निराशा केली नाही. कोणतं साधन असं आहे सांगा ना की ते परमात्म्याचं स्पष्ट दर्शन आम्हाला घडवून देत. कोणतं साधन असं? अरे देवा, कितीतरी साधन, नाना साधनाच्या केल्या कट. साधनाच्या केल्या खटपटा. एक साधन केलं काय देवाला प्राप्त करून घेण्याचं, परंतु जे जे साधन करावं महाराज म्हणतात ते साधन कुठेतरी अभिमान तरी निर्माण करतं, काहीतरी प्रतिबंध असा निर्माण करतं की तो प्रतिबंध परमात्म्याच्या पर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही. म्हणून निळोबरायांचं म्हणणं आहे त्याच्या दारवंटीपर्यंतही ही साधन तिथपर्यंत पोहोचतच नाही. कारण मी आपल्याला वेदांताचा थोडं वेगळा विचार आपल्या समोर ठेवतो. आपल्याला कदाचित कल्पना असेलही याची की जी जी साधनं शास्त्रांनी किंवा संत वाङ्मयातून परमात्मा प्राप्तीची म्हणून आपल्याला सांगितलेली आहे, त्याच्यातलं कोणतंही साधन आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही ही वस्तुस्थिती आहे. ते कुठलंही असो, भले वेदांनी सांगितलेलं असो ते शास्त्रांनी सांगितलेलं असो,
परंतु जे जे साधन सांगितलं त्याच्याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग शास्त्र वेद काही वेडे, त्यांना कळत नाही की याच्याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही आणि म्हणून हे जगाला सांगू नये, हे काही शास्त्राला कळत नाही, हे काही संतांना कळत नाही. मग कशाला ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, अमुक न तमुक हे सगळं सांगितलं कशा करता हे तीन कांडाचा विचार गीतेने केला आणि वेदाने केला. एवं कांडत्रय रूपिणी ज्ञानोबा बोलतात गीतेबद्दल, श्रुतीच हे कोडीस वाणी, गीता पद्यरत्नांची देणी देईली आहे. कशा करता त्याचं उत्तर देऊन जातो मी. हा वेडेपणा नाहीये. ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो काय? होत नाही. हे ज्ञानादेव तू कैवल्यम वगैरे हे सगळे ज्ञानाचं कौतुक करणार आहे, उगी ज्ञानाला मोठं करणार आहे. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? अर्थवाद. वेदांतामध्ये काय म्हणतात? अर्थवाद. उगी काहीतरी सांगायचं, अरे ते योगानं म्हणे समाधी लागते आणि परमात्मा प्राप्ती. कुणी सांगितलं? अर्थवाद. तुम्ही म्हणाल तुम्ही कोण एवढे शहाणे लागून गेले? अहो ही आळंदी आहे, भले भले गेले. तुम्ही काय सांगता? मी सांगत नाही, मी आपल्याला काय सांगतो त्याचा विचार करा. हा माझा सिद्धांत नाही, मी वेदांताचा सिद्धांत सांगतो. काय आहे? साधना आम्हाला कधीही परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही. मग सांगितली कशाला? त्याचं उत्तर इतकंच आहे की साधना परमात्म्याची प्राप्ती करून देत नसतात, कारण परमात्मा आम्हाला नित्य प्राप्त, परमात्मा नित्य प्राप्त आहे. मग ही साधना कशा करता? ही परमात्म्याच्या प्राप्ती करता सांगितली नाही. नित्य प्राप्त असूनही परमात्मा ज्या प्रतिबंधानं अनुभवाला येत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता ही साधना आहे. विचार करा ना आपण. ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नाही महाराज. मग ज्ञानानं काय होतं? परमात्मा प्राप्त असूनही ज्या अज्ञानानं परमात्मा कळत नाही तो अज्ञान दूर करण्याचं काम ज्ञान करतं. मग अज्ञान जेव्हा दूर होतं तेव्हा परमात्मा आपल्याला नव्यानं मिळतो तर आपणच परमात्मा आधीपासून आहोत हे कळतं. म्हणून मी आपल्याला सांगतो की साधनांचं वैलक्षण्य, साधनांचं मोठेपण हे काहीतरी मिळवून देण्यामध्ये नसतं, हे लक्षात घ्या. वेदांताचा थोडा बारीक विचार करा. वेदांताच्या भूमिका ज्या अनुभव व्यतिरेकी असतात त्याच्याकडे मी जरा क्षमा मागून बोलतो बरं का महाराज. आपण खूप मोठी मंडळी आहात, समोर मला ज्ञात आहे, पण तरी बोलतो. शास्त्राचं चिंतन करताना अन्वयापेक्षा व्यतिरेकाकडे बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. ज्याला व्यतिरेकाचं चिंतन लवकर कळताना त्याला अन्वय करायला वेळ लागत नसतो. वेदाला सुद्धा न इति असं व्यतिरेकानं बोलावं लागतं. आता व्यावृत्तीनं बोलायचं काय कारण नाही. तर नेती नेती म्हणल्याशिवाय आपल्याला स इति हे कळत नाही, स इति हे सांगता येत नाही, अशी मोठी अडचण असते. त्यामुळे जे आहे तेच आहे. म्हणून मागे बोलवतो, आपल्याला पटणार नाही, रागही येईल कदाचित. महाराज क्षमा करा मला, तुम्ही सगळीच मोठी मंडळी आहात. पण मी आपल्याला हे सांगतो की ज्ञानेश्वरी वाचल्याने देव आपल्याला मिळतो असे जर कोणाचे गैरसमज असतील तर कृपा करून दूर करा. मी जाहीर बोलतो बरं, कीर्तनात बोलतो, मी काय बोलतोय आणि या शब्दाचे अर्थ काय होतात याची मला जाणीव बोलतो म्हणून बोलतो. गाथ्याची पारायण, गाथा वाचल्याने आपल्याला देव मिळतो असा जर गैरसमज असेल तर कृपा करून दूर करा. कसं गंभीर झालं वातावरण. आता एवढ्यावर जर कीर्तन संपलं तर मी मुक्कामाला पोहोचत नाही. म्हणून मला पुढचं बोलणं भाग आहे, म्हणून बोलतो. ज्ञानेश्वरी वाचल्याने देव मिळत नाही महाराज, मिळत नाही. गाथा वाचल्याने देव मिळत नाही, कारण ज्ञानेश्वरी आणि गाथा हे देव मिळवण्याकरता नाहीत, तर ज्ञानेश्वरी आणि गाथा मिळालेला देव कळण्याकरता आहेत, मिळण्याकरता. सगळी साधना आपल्याला जाणीवेत नेतात, सगळी साधना आपल्याला जाणीवेच्या प्रतिबंधाची निवृत्ती करत असतात. ज्ञानोबांनी दिलेलं उदाहरण फार गोड आहे. आकाशामध्ये तळपणाऱ्या सूर्याच्या समोर जर ढग आला तर सूर्य लपतो, पाठीमागून वारा येतो आणि वारा त्या ढगाला बरोबर घेऊन जातो. तो वारा ढग दूर करतो, तो वारा सूर्य दाखवत नसतो. हे लक्षात घ्या. ज्ञानोबांचं उदाहरण आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही. वारा आभाळाची फेडी आहे का सांगा? नाही महाराज.
वारा फक्त आभाळ फेडतो, सूर्य दाखवत नसतो. सूर्य दाखवणं हा पाण्यावर काहीतरी शेवाळ आलेला असतो, मनुष्याला तहान लागते, तो जवळ जातो, तो शेवाळ हाताने दूर करतो. हात शेवाळ दूर करतात, पाणी निर्माण करत नसतात. लक्षात ठेवा. तसं आपली जी साधनं आहेत ती अनेक साधनं करा. तुकोबाराय म्हणतात, अरे या साधनांना कमी केलं काय? सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, पण परिणाम काय झाला? अधिकची परी दुःखाची. मला दुःखाशिवाय दुसरं काही पदरात पडलं नाही. किती कोणत्या प्रमाणाने देव मिळतो मला सांगा, देव कळतो मला सांगा. आपण वेदांतामध्ये आपल्या दृष्टीने विचार करू, अद्वैत वेदांताच्या दृष्टीने विचार करा. 6 प्रमाणांचं चिंतन आपण मुख्य प्रमाण म्हणून करतो. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुकल्प. याच्या पुढे 3 प्रमाणांचा विचार, गौण प्रमाणांचा विचार वेदांताने केला. ऐतिह्य सांगितलं, चेष्टा सांगितलं, संभव सांगितलं. गौण प्रमाण झाली, त्याचा विचार आता करण्याचं आपल्याला कारण नाही, कारण गौण प्रमाणाचा आणि परमात्म्याचा तशा अर्थाने संबंध येत नाही. गौण प्रमाण आपल्याला कुठेतरी मुख्य प्रमाणांच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करत असतात. गौण प्रमाणांची स्वतःची ताकद नाही की त्यांनी परमात्म्याचं दर्शन किंवा परमात्मा चरणापर्यंत पोहोचवावं. सोडून द्या, त्याचा विचार मला करायचा नाही. मला या 6ही प्रमाणांचा सगळा विचार करायचा नाही, कारण तेवढा वेळही नाही. प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळाला, दाखवा उदाहरण. परमात्मा कळाल्यानंतर प्रत्यक्षत्वानं दिसला, हे मी मान्य करतो. पण प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळाला, दाखवा उदाहरण. नाही ना महाराज, कळत नाही परमात्मा. कारण प्रत्यक्ष प्रमाण काय आहे? इंद्रियजन्य. प्रमाज्ञान म्हणजे काय? इंद्रियजन्य ज्ञान, प्रमाज्ञान. मग इंद्रियाच्या कडून होणाऱ्या ज्ञानाला जर प्रमाज्ञान म्हणायचं असेल आणि त्या प्रमाणजन्य ज्ञानाला जर आम्हाला प्रत्यक्ष म्हणायचं असेल, तर त्या प्रत्यक्षानं इंद्रियांच्या माध्यमातून परमात्मा कळाला असता तर कुणालाही कळायला पाहिजे होता, कारण इंद्रिय सर्वांजवळ. कुणालाही कळायला पाहिजे होता. कशा करता ज्ञानेश्वरी, कशा करता हरिपाठ, कशा करता नामस्मरण, कशा करता वेदांताचं चिंतन, कशा करता विचार त्यागराचा 4था आणि 6वा तरंग, कशा करता वृत्ती प्रभाकराचे एवढे सगळे चिंतन आम्हाला मांडायचे आणि प्रक्रियेची चिंतन करायचे गरज का? आम्हाला जसा इंद्रियानेच परमात्मा कळाला असता, तर आम्हाला जसा कळाला असता तसा गारुड्याने कळाला असता. का कळू नये? त्याचा अधिकार आहे. आता सर्वांना समान अधिकार. अरे त्याला असं चालेल का? चालत नाही ना. फक्त इंद्रिय आहेत एवढ्यावर भागणार नाही. प्रत्यक्ष प्रमाणानं परमात्मा कळत नाही महाराज. प्रत्यक्षत्वानं परमात्मा कसा कळेल सांगा? इंद्रियाने माझी भाषा नाही, ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबारांची भाषा आहे. मनाची नकी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिय किरजोगे काय होईल? ज्ञानोबा म्हणतात, अरे ते मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाचं नख पुरत नाही म्हणतात. मनाची नकी न लगे, मनाचं नख तिथपर्यंत जात नाही. नख जाणं म्हणजे सूक्ष्मता आली त्याच्या. बुद्धीची दृष्टी नरिगे, बुद्धीची नजर तिथपर्यंत पोहोचत नाही. बुद्धी पोहोचत नाही, आपण जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथं निदान आपली नजर तरी पोहोचते. आता याचे काय काय अर्थ करता येतील मला कीर्तनात सांगता येणार. लांबवर आम्ही पोहोचू शकत नाही, पण लांबवर आमची दृष्टी तरी पोहोचू शकते. तिथपर्यंत आम्ही एका क्षणामध्ये पोहोचू शकणार नाही कदाचित. हळूहळू तिथपर्यंत पोहोचू, पण आम्ही पोहोचण्याच्या आधी दृष्टी तरी जाईल. भले आम्ही उत्प्लवना सरिसा पक्षी फळाची झोंबे जैसा सांगे नऊ केवी तैसा पावी होणार नाही कदाचित. उत्प्लवना सरिसा होणार नाही, पण हळूहळू ढाळे ढाळे येऊतेनी एके वेळ होईल ना, मान्य आहे ना. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जर परमात्मा कळत नाही, आता त्याच्यामध्ये अनेक अडचणी कीर्तनात सांगाव्यात असं नाही. चिंतनाचे विषय सगळंच आपल्याला स्थूल रूपाला मांडता येणार नाही, पण अशी सगळी प्रमाणं. अनुमान प्रमाणाने परमात्मा कळतो. अनुमानाला व्याप्ती लागते. अनुमानाला जी व्याप्ती लागते त्या व्याप्ती कुणाची लागते? एकाचीच लागते का दोघांची लागते? व्याप्तीमध्ये किती घटक लागतात? 2 लागतात. यत्र यत्र धूमः, हे पाठ आहे सगळ्यांना. तत्र तत्र वन्नी, म्हणजे धूम आणि वन्नी यांची व्याप्ती कळावी लागते. म्हणजे व्याप्तीच्या कळण्यामध्येच मुळात द्वैत जर स्वीकारावं लागत असेल, तर आमचा परमात्मा अद्वैतीय तो द्वैताला कळेल कसा? व्याप्तीला परमात्मा कळेल कसा? कळत नाही. बरं, व्याप्तीचा विचार, आता त्याची खूप उदाहरण आहे, त्याचं खूप चिंतन आहे. उगी झोपेला निमित्त हे असलं, जपाचे निमित्त झोपेचा प्रसंग तुकोबाराय म्हणतात, तसं काहीतरी होईल. हे जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात, आता जे ते इही शब्दी हे मिळवू अनुमानाची मांदी, कोणाही प्रमाणा वो नेगी कोणाही मा, प्रमाणा वो नेगी कोणाही मा.
अनुभवामृत दुसरं प्रकरण. ज्ञानोबा बोलतात, ज्ञानोबारांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, सरळ आहे. आता जे ते ही शब्दी हे मिळव अनुमानाची मांदी. अरे अनुमानाची मांदी काय म्हणून मिळवायची, शब्दाचा काय म्हणून तिथं लाग लागणार आहे. कारण प्रमाण ओ नेदी कोणाही मा, परमात्मा कोणत्याही प्रमाणाला ओ देत नाही. ओ देत नाही म्हणजे प्रतिसाद देत. ओ देणं याचा अर्थ प्रतिसाद देत. परमात्मा असा कोणत्याही प्रमाणाला प्रतिसाद देत नसेल तर त्या प्रमाणाला घेऊन करायचं काय. तुकोबारा म्हणतात, देवा फार प्रयत्न केले आहेत, निगमाचे वन नका शोधू करूशी. तुकोबारा बोलतात, त्या निगमाच्या वनामध्ये नका जाऊ बाबा, त्या वेदाच्या भांडे कशाला क्षीण करून घेता. तुम्हाला तोच परमात्मा बघायचा आहे का. मी तुम्हाला सांगतो ना तो परमात्मा कुठे मिळेल. या रे गवळीयाचे निगमाचे वन नका शोधू करूशी. निगमाच्या वनामध्ये, वेदाच्या वनामध्ये शोधू नका. तुम्हाला परमात्मा बघायचा आहे ना, मग तो वेदात सापडत नाही, मग कुठे. यारे गवळीयाची घरी, गवळ्याच्या घरी या ना. अरे त्याला यशोदेनं डाव्याला बांधून टाकलंय, तिथं बघा तोच परमात्मा. कशाला इकडं तिकडं फिरत बसतात. तुकोबाराय म्हणतात, कोणत्या प्रमाणानं हा परमात्मा सापडणार सांगा. हे मिळव अनुमानाची मांदी, प्रमाण ओ नेदी कोणाही मा. कोणत्याही प्रमाणाला. आता सगळ्या प्रमाणात मध्ये काय प्रतिबंध येतात आणि त्या प्रमाणाने परमात्म्याची प्राप्ती कशी होत नाही याच्याकरता सगळ्या प्रमाणांना आपल्या समोर मांडण्याकरता वेळ माझ्या हातामध्ये तेवढा नाही. तुकोबाराय म्हणतात, या प्रमाणानं मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम काय झाला. शोधिताची न ये, हा परमात्मा शोधून सापडला नाही. मग काय केलं. म्हणून देवा तुमच्या चरणाची सेवा आम्ही सुरू केली. ज्ञानाच्या मागे लागतात, प्रत्येक कर्माच्या मागे लागतात. अरे ही साधनं करताना एक वाक्य बोलून पुढे जातो. जरा वेगळ्या अंगाने विचार होईल, विषयांतर होईल म्हणून अधिक विस्तार करत नाही, पण एक वाक्य बोलून जातो. तुम्ही ज्ञान मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, कर्म मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, अथवा आपल्या मनाला येईल त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. पण या सगळ्या मार्गामध्ये भक्तीचा आधार घेतला नाही तर हे कोणतंही साधन आपल्याला यथार्थ आनंद देऊ शकत नाही.
तुम्ही ज्ञानानं चला. ज्ञानाच्या मुळाशी काय लागतं? भगवान काय म्हणतात? श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रियः. श्रद्धावान पहिल्यांदा तो लागतो. पहिल्यांदा श्रद्धा असावी लागेल, तर मग तिथं जाऊन आपल्याला काहीतरी अंतःकरणात श्रद्धा नाही. गुरुने ब्रह्मज्ञान दिलं. दाखवा उदाहरण. जगाच्या पाठीवर एक उदाहरण दाखवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. श्रद्धा नाही पण ज्ञान आहे. दाखवा. नाही. ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान श्रद्धेला तिरोहित करत असेल तर माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण श्रद्धेचं अधिकरण नसताना ज्ञानाची प्राप्ती होणं हे वेदांताच्या नियमाला धरून नाही, मानवी जीवनातल्या अनुभवाला सुद्धा धरून नाही. मी साधं बोलू आपल्याला, जाऊ द्या हे फार मोठं झालंय. आपण बोलतो कीर्तनामध्ये. वर्तमानपत्रात एखादी बातमी आपण वाचतो. अमक्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारानं मंगळसूत्र चोरलं. आता ह्याच्यापेक्षा खालची मी बातमी देऊ शकत नाही. आता माझ्या डोक्यात याच्यापेक्षा खाली जाण्याचा विचार नाही, कारण मी एका वेगळ्या विचारावर आहे सध्या. ह्याच्या खाली जाऊ शकत नाही. मंगळसूत्र हिसकावलं, ही बातमी आपण वाचतो, याच्यावर आपला विश्वास बसतो की नाही? वर्तमानपत्रात छापून आलेलं खरं असतं, याच्यावर आपला विश्वास आहे की नाही? इथंच अडचण आहे. तर जाऊ द्या. एरवी आपण मित्राला सांगताना म्हणतो ना, अरे आज मी वर्तमानपत्रात वाचलंय तिथे कुठेतरी मंगळसूत्राची चोरी झाली म्हणे, गळ्यातल्या सोन्याची साखळीची चोरी झाली असं मी वाचलंय. तू त्याच भागात राहतो, सांभाळून राहा बरं. याच्या गळ्यात काही नाही, पण याच्या बायकोची काळजी. त्याला सांगतो, वहिनी बाहेर जातात, जरा सांभाळ बरं, संध्याकाळच्या वेळेला जरा सांभाळून राहा. तिकडे त्या भागात चोऱ्या होतात. आता त्या भागात चोऱ्या होतात हे वर्तमानपत्रात छापून आलं. आम्ही त्याला खरं मानतो, कारण खरं आहे ही श्रद्धा ठेवल्याशिवाय आम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मी लौकिक बोलतोय, अति सामान्य अति सबंध पातळीवरच बोलतोय, मला कल्पना. पण एवढी उदाहरणं दिली पाहिजे, कारण श्रद्धावान हे ज्ञान कसं करायचं देणं भाग आहे. तात्पर्य काय या सगळ्याचं? तर तुम्ही कर्म मार्गाने चला. कर्मामध्ये श्रद्धा लागत नाही. अरे श्रद्धेवर तर कर्म चालतं महाराज. श्रद्धेवर तर कर्म चालतं. आज आम्ही यज्ञ करतो, श्रद्धा काय स्वर्ग मिळावा? कर्मात स्वर्ग दिसला काय? दिसला नाही, पण स्वर्ग मिळेल या श्रद्धेवर आज कर्म चालू आहे ना, आज यज्ञ चालू आहे ना. यज्ञभूतांच्या पाळना भेदकार्य कारणा उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान तुकोबारा बोलतात आहे ना. का बोलतो मी आपल्याला? आपण कुठल्याही मार्गाने जा, एक भक्ती अंतःकरणामध्ये लागते. मला आता तिकडे जायचं नाही म्हणून मी म्हटलं हे विषयांतर होईल. तुकोबाराय म्हणतात तेव्हा अनेक साधनांची खटपट केली, पण शेवटी या मुक्कामाला येऊन पोचलो म्हणून मी ओळखतो पाय. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय ज्ञान होत नाही. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय कर्मानं अंतःकरण शुद्ध होत नाही. तुमच्या पायाची उपासना केल्याशिवाय आम्हाला समाधान मिळत नाही. आम्हाला कुठं ना कुठं तरी हे करावं लागतं. पायाच्या उपासनेशिवाय ज्ञानच नाही. ती पायाची उपासना तुम्ही देवाची करा, संतांची करा, मी दोन्ही प्रमाण आपल्याला देतो. ज्ञानेश्वरी वाचा आपण. कशानेही न मिळणारं परमतत्व आपल्या पायाजवळ ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात 15वा अध्याय काढा, सुरुवातीचं नमन संपवा आणि खाली उतरा. ज्ञानोबाराय म्हणतात जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही नागवे ते अगोचर भावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग गुरु पाद पद्म पराग लाहे जैका विठ्ठला. सांगितलं म्हणून मी ओळखतो पाय. देवा तुमच्या चरणाची उपासना एवढ्याकरता आम्ही केली. प्रमाण किती देता येतील आपल्याला? प्रमाणांची रेलचेल. संतांच्या चरणाजवळ जा, सगळंच आहे. ज्ञानही तिथं, कर्मही तिथं, सगळंच आहे. जा, कर्म पाहिजे, संतांची उपासना लागणारच आहे, परमात्म्याची उपासना लागणारच आहे. ज्ञानोबारायांनी किती चिंतन आपल्या समोर मांडले, कितीतरी चिंतन. असो, आता हरिप्राप्तीची उपाय. हरिप्राप्ती कुठं होणार? संतांच्या पायाजवळच आहे. धन्य काळ संत भेटी, पायी पिठी पडली तो परिणाम काय?
संदेहाची सुटली गाठी, सगळ्या गाठी संदेहाच्या सुटून गेल्या, संदेहाची गाठी सुटली, संपलं. ब्रह्मज्ञानच आहे. यमधर्माने नचिकेताला उपदेश करताना कठोपनिषदाचा उपदेश केला की बाबा हे जे तुझ्या अंतःकरणामधली गाठ आहे ना, ती गाठ एकदा सुटली. तिथं भाष्यामध्ये कामाची गाठ आहे. काम काय, संदेह काय, त्याची एका वाक्याचा विचाराने करता येते, पण सोडून द्या. अंतःकरणातली जी गाठ आहे ती सुटू दे, बस. तेवढं सुटलं, अरे तू अमृत स्वरूपाला प्राप्त होशील. नचिकेताला उपदेश करताना यमधर्म बोल, यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधी अनुशासन. यमधर्माचे उद्गार कशा करता बोलतो, तुकोबराय म्हणतात, देवा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की पुष्कळ शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला इकडं शोधलं, तिकडं शोधलं, सगळीकडे शोधलं, शेवटी मला एकच ठिकाण मिळालं, तुमचे पाय. त्या पायाची उपासना केली आणि तुम्ही मला प्राप्त झाला. बस त्या पायाच्या उपासनेने काय काय झालं हे तुकोबारायांनी 3 चरणामध्ये आपल्याला सांगितलं. काय काय जे शोधत होतो ते मला मिळालं. 1 लाख परतोनी मन गेले ठाईचं मुरण, माझं मन तिथं शांत झालं. दुसरं, आणि बोलो चालो झाला मुका, विसरला तुका. हे तिसरं परिणाम त्याचा माझ्या जीवनावर झाला. हे तिन्ही परिणाम तुकोबाराय आपल्याला सांगतात. कशामुळे, काय केलं, काय काही नाही, म्हणून ओळखतो पाय, एवढंच. आता संगती लावताना उलटी लाव. ओळखतो पाय म्हणून विसरला तुका. ओळखतो पाय म्हणून बोलो चालो झाला मुका. ओळखतो पाय म्हणून परतोनी मन गेले ठाई समोरून. किती आपल्याला विचार करता येईल बघा ना. हे सगळं म्हणून झालं, मग आता म्हणून काय, काही नाही. आता एवढीच एक मागणी आहे, आता दिसू नये म्हणा, एवढंच. कारण आमचं दिसू नये जना असं करा, कारण आमचं मन शांत होणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. आता दुसरं काहीच साधन राहिलं नाही, तुमचे पाय हेच आमचं साधन. आता कोठे धावे मन, परतोनी मन गेले खाईच म्हणून. कशामुळे, म्हणून ओळखतो पाय, ओळखतो म्हणून.
काय असतं, म्हणून या शब्दाचं स्थान फार महत्वाचं. पाय ओळखतो म्हणून असं म्हटलं की परिणाम आहे, आणि म्हणून पाय ओळखतो म्हटलं की साधन आहे. त्याला शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय, हे पाय ओळखणं हे साधन झालं. आणि परतोनी मन म्हणून पाय ओळखतो म्हणून परतोनी मन गेले ठाई हे साधन. म्हणून शब्द बदलला की साध्य साधन भावसंगती बदलला. सरळ आहे. तुम्ही माझ्याकडे आलात म्हणून आपण कीर्तनाला जाऊ शकलो. आपण कीर्तनाला जातो म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. एक फरक आहे का नाही? एक फरक आहे का? एकच वाक्य आहे. म्हणूनची जागा बदललं की फार बदलतं. म्हणून माणसानं म्हणून जपून वापरावं. म्हणून शब्द शोधिताची नाहीये म्हणून ओळखतो पाय, आणि पाय ओळखतो म्हणून. हे दोन्ही संगती आपल्याला, म्हणून मी म्हटलं की स्वसंबंधाने आणि परसंबंधाने असं दोन्ही अन्वय आपल्याला पहिल्या चरणाचे लावता येतात. तेव्हा आतापर्यंत खूप शोध घेण्याचा तुमचा प्रयत्न झाला, पण तुम्ही आम्हाला शोधूनही सापडला. आता शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय वगैरे वगैरेचा विचार वेळेच्या मर्यादेमध्ये मला सांगता येणार नाही. मला थोडासा विचार अजून वेगळा करायचा आहे, तोही मी विचार आपल्या समोर मांडतो. तुकोबाराय म्हणतात, मग आता म्हणणं काय, परतोनी मन गेले ठाईचं मुरून, असं माझ्या बाबतीत झालं. तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे तेच तू. तुका म्हणे मन मुरे आणि मग जे उरे तेच तू. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत मन मुरत नाही तोपर्यंत देव सोडून सगळं. आम्हाला दृश्य प्रपंच का दिसतो? मन आहे म्हणून. माझी भाषा आपल्याला पटेल का बघा. मन आहे म्हणून प्रपंच आहे. तुम्ही मन निवृत्त करा, प्रपंच संपला. संतांचं सांगणं असं आहे. तुम्ही मन काढून टाका, जीवनातल्या मनाचं स्थान बदलून टाका, मन नाहीच असं समजा. आणि मन जर आपल्याला नसेल तर आपल्याला प्रपंचही नाही, कारण प्रपंच निर्माण करणारं मनच आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांची भाषा सांग. आपल्याला काय आपलं मनाचं काही बोलायचं, ज्ञानोबारायांची भाषा सांग. ज्ञानोबाराय काय सांगतात? प्रपंच चित्र उमटे, जेथ प्रपंच चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काय गोड दृष्टांत हो. ज्ञानोबाराय दृष्टांत द्यावे तर ज्ञानोबारायांनी द्यावेत महाराज. आपण फक्त दृष्टांताचा अभ्यास करावा आणि याच्याकरता लाखो जन्म मागून घ्यावेत. दृष्टांताचा अभ्यास करावा. काय दृष्टांत? सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काय गोड बोलणे. काय दृष्टांताची रेलचेल. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची. काय दृष्टांत सांगावेत, बोलावेत, ज्ञानोबारायांनी सांगावे. मी बोललोय आपल्याला मागे, महाराज संस्कृत आणि मराठी साहित्यामध्ये असा अलंकार शिल्लक नाही की जो ज्ञानोबारायांनी वापरला म्हणजे. काय सांगू मी आपल्याला. आपण बघत नाही त्या अर्थाने ज्ञानेश्वरीकडे. काय श्रीमंत केलं ज्ञानोबारायांनी आपल्याला. काय आपली बुद्धी श्रीमंत केली. काय जीवनाला धन्यतेचे संदर्भ दिले ज्ञानोबारायांनी. किती श्रीमंत आहोत आपण. आपल्या हातात ज्ञानेश्वरी काय नाही त्याच्यामध्ये. फार फार ज्ञानोबारायांनी संतुष्ट केलं, श्रीमंत केलं, आपल्याला श्रीमान केलं. अजून काय सांग. फार गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी वाचा आपण. गोड दृष्टा. एक एक अलंकार असा वापरला महाराज तर ते काही विषयांतरच होईल सगळं. आधी ज्ञानेश्वरी, त्याच्यात साहित्य, त्याच्यात अलंकाराचा विचार, काय कुठपर्यंत जाऊ शकतो विचार केला. अतिपूर्त कंदर्प सर्व पदार्थ ज्ञानोबारायांचा शब्द. ज्ञानोबारायांचा आपल्याला 18व्या अध्यायाचं नमन पाहना. एक एक शब्द शमदम मदन मदभेद न अडकळता वाचणही जमत नाही. पारायणामध्ये मी बघितलं 18व्या अध्यायाचं नमन आलं की इकडं बस.
आणि मग 10 ओव्या झाल्या आणि हे काही का अपैसे आलं की मग आता सोपं आहे, पुढं काही नाही, आता मोकळं. परिकर नावाचा अलंकार, परिकर, या अलंकाराचं नाव परिकर अलंकार. शमदम मदन मदभेद, परिकर नावाचा अलंकार. मराठी साहित्यात सहसा कोणी वापरत नाही. ज्ञानोबारायांच्या आधी तुरळक उदाहरण आहेत, 2 किंवा 3 परिकर अलंकाराची. संस्कृत साहित्यामध्ये खूप आहेत, त्याच्यातही विशेषतः जगन्नाथ पंडितांच्या वाङ्मयामध्ये परिकर अलंकार मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेला. आपण संस्कृत मराठी ज्ञानोबारायांनी कुठं आम्ही जगन्नाथ पंडित वाचणार आणि कुठं ते सगळं बघणार. ज्ञानोबारायांनी आम्हाला घरापर्यंत आणून दिलं, आम्ही उघडत नाही, आमचं दुर्दैव आहे महाराज, उघडत नाही, आम्ही त्या अनुषंगानं बघत नाही. असो, ज्ञानोबारायांचा गोड दृष्टांत. सरोवर आटे मग प्रतिभा नाही. सरोवरामध्ये प्रतिबिंब बघितलं जात, सरोवरच गेलं कुठलं प्रतिबिंब पडणार. सरोवर आटे, कोरडं झालं सरोवर, पाण्याचा थेंब नाही आणि मनुष्य वाकून बघायला लागला, काय प्रतिबिंब दिसे. सरोवर आटे प्रतिभा नाही. मग सरोवर हे जसं प्रतिबिंबाला निमित्त आहे, प्रतिबंधाला कारण आहे, तसं या सगळ्या प्रपंच चित्राला कारण जर कोण असेल मन. संसार चित्र उमटे तो मनोरूपी प्रपंच चित्र, संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिभा नाही. संसार चित्र ज्याच्यावर उमटतं तो पडदा म्हणजे आमचं मन. आम्ही सिनेमा बघायला जातो, जाऊ नये पण जातो, जाईना का, मला काय करायचं, काही तिकीट काढून द्यायची नाही, काही नाही, पण काय जाणार आहे, जातात, नाही म्हणलं तरी जातातच. आपण काय बोलून व्यवसाय, जाऊ द्या, जाईनात का, जा तिथं, पण काय बघायचं हे सांग. काही बघा, मला तसंही काही नाही, पण तरी सांगतो, समोर पडदा असतो, त्या पडद्यावर चित्र दिसत, त्या चित्राचा परिणाम आपल्या अंतःकरणावर होतो. आपण नाट्यशास्त्रही बघा, मला तेही थांबवायचं नाही, त्या चित्राचा परिणाम, तिथं काही भांडण झालं की आपल्याला स्फुरण, तिथं काही झालं की आपल्याला रडणं, तिथं काही झालं, हे सगळं होतच असतं. ठीक आहे, ते काय मानवी वृत्तीवर होणारा परिणाम होणं स्वाभाविक आहे. मला काही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल, तुम्हाला काय रडायचं हसायचं असं, मला मुद्दा असा मांडायचा आहे की ते सगळं ज्या पडद्यावर चाललेलं असतं ते चित्र पडद्यावर आहे का मागे, ते एवढ्या फिल्मवर आहे, 2x2 चे काय फिल्म असते ना, त्याची पट्टी असते ना, त्याच्यावर ते चित्र कुठं, तिथं बघतोय, कुठं इथं, आणि इथं बघितल्यानंतर तिथलं कळतं. म्हणजे जिथं आहे तिथं बघायचं नाही आणि नाही तिथं बघायचं, याला म्हणतात सिनेमा आणि यालाच म्हणतात संसार. प्रपंच चित्रण, संसार चित्र म्हणजे काय, जिथं आहे तिथं बघायचं नाही, नाही तिथं बघायचं, याचं नाव संसार, याचंच नाव सिनेमा, दुसरं काय. तो पडदा जर फाटून गेला तर चित्र किती चांगलं असू द्यावं, समोरचा पडदा फाटू द्या, चित्र किती चांगलं असू द्या, उपयोग आहे का, काही उपयोग नाही महाराज, काही. मग त्या मनाचं निराकरण करा. मनसो ही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. गौडपाद कारिका ऐका, मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांच्या कारिका आहे, ते म्हणतात मनसो ही अमनी भावे. मग मनाला अमनी भावाला नेणं म्हणजे काय, अमनी भावाला नेणं म्हणजे काय, अमनी भावाला गौडपादाचार्यांनी जे सांगितलं ते तुकोबाराय सोपं बोलतात, परतोनी मन गेले खायचं, त्याला मनाचा अमनी भाव. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे त्याची तू, मन मुरे मग काय उरतं, मुरल्यानंतर जे उरतं ते सार, मुरल्यानंतर जे उरतं ते सार. आता जाऊ द्या, याचा विस्तार करत नाही. मुरल्यानंतर जे उरतं ते सार. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू, तुकोबाराय देवाला सांगतात. बघून घ्या, सगळ्या अभंग बघण्यासारखा. काय आता त्याचाही विस्तार होईल, सोडून द्या. मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. तुकोबाराय म्हणतात देवा आमचं मन. बरं, आता मन गेलं, तुम्ही सापडला, आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काय राहील. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आता करण्यासारखं माझ्या जीवनामध्ये काही राहिलं नाही. म्हणून जो प्रपंच मी आतापर्यंत केला आणि ज्या प्रपंचामधून मला माझा परमार्थ साध्य करून घ्यायचा होता, तो प्रपंच सुद्धा मला लक्षात ठेवण्याचं कारण काय. तर जो प्रपंचच मुळात लक्षात राहिला नाही, त्या प्रपंचामध्ये येऊन बोलणं चालणं हे तरी करण्याचं काय कारण आहे. तुकोबाराय म्हणतात देवा मी तेही सगळं विसरून गेलो. अभंगाच्या शेवटच्या विसरला
विसरला? तुकोबाराय म्हणतात मी विसरलो. काय विसरलो? अरे विसरणं हा माणसाचा धर्म आहे. मनुष्य विसरालू आहेच आहे. काय विसरला नाही? अरे सगळं प्रपंच विसरणारा हा संत होतो आणि संत विसरणारा हा जीव होतो. फरक इथंच आहे. काय विसरायचं? विसरायचं का? ज्ञानोबारायने तर किती चिंतन केली ती विसरायची. ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानेश्वरी पहा. प्राणी कामी भरू देहाची वरी काग म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसरू म्हणून पडिला. का पडिला? कारण प्राणी कामी भरू, कामानं भरलो आम्ही. रोज म्हणतोय आपण कामी नेले चित्त नेदी अवलोकन बहु आपले दुःख कुटोप आहे हृदय. तुकोबाराय म्हणतो तेव्हा कामानं चित्त नेलं की तुमचा विसर आटवेल. पण काय विसरायचं? विसर पडण्याची 3 कारण. ऐका, मी साधं सोपं बोलतो. विसर पडण्याची 3 कारण. एक कारण अज्ञान, जे आता आपण बोलू ना. प्राणी कामी भरू देहाची वरी आगरू म्हणून पडिला विसरू आत्मबोध. आत्मबोधाचा विसर पडणं पुष्कळ प्रमाणात, पण एक देतो आता फक्त. आत्मबोधाचा विसर पडणं, अज्ञानानं विसर एक. दुसरा ज्ञानानं विसर. ब्रह्मज्ञानामध्ये कशाचा आठव आहे सांगा? आठव नाठव गेले भावाभाव. मग कशामुळे झालं? अरे स्वरूपाला झाला स्वयमेव भावाभाव का गेले? स्वयमेव पांडुरंग झाला म्हणून. सरळ ज्ञानात अद्वैतात विसर. आणि तिसरा एक विसर सोयी सांग. एक अज्ञानात विसर, एक ज्ञानात विसर, आणि एक विसर आहे प्रेमात विसर. शुद्ध प्रेमामध्ये विसर करू. शुद्ध प्रेम काय आपण करतोय याचं स्मरण राहत नाही. भगवान अर्जुनाशी बोलता 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 ढसाळ होऊन गेलो. आणि मग सावध झाल्यावर भगवंताने अर्जुनाला सांगितलं काय बोलायचं होतं. आणि तुला बघून मी काय बोलत सुटलो, विसरून गेलो. अर्जुना विसरून गेलो रे, काय बोलायचं होतं? प्रमेयच विसरून गेलो. तुला काय सांग? हा विसर कशाने पडला? कशाने पडला? हा ज्ञानानं पडलेला विसर नाही. भगवंताचा असल्यामुळे अज्ञानाचा त्याचा संबंधच नाही. एक बोलू, भगवंताचा असल्यामुळे ज्ञानाचाही त्याचा काही संबंध नाही. अरे ज्याचा अज्ञानाशी संबंध आहे त्याचाच ज्ञानाशी संबंध आहे. ज्याचा अज्ञानाशी संबंध नाही त्याचा ज्ञानाशी काय संबंध आहे? भगवंताच्या जवळ भगवंताचा जर अज्ञानाशी संबंध नसेल तर भगवंताचा ज्ञानाशी काही संबंध नाही. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करताना काय बोलतात ऐका. हो, ज्ञानाज्ञान विरहित, ज्ञान अज्ञान विरहित हे ब्रह्म आहे. ब्रह्म ब्रह्म म्हणजे अज्ञानाशी संबंध नाही, ज्ञानाशीही संबंध नाही. परमात्म्याला एक वाक्य बोलतो, परमात्म्याला सर्वज्ञ म्हणणं हा परमात्म्याचा अपमानच आहे का नाही? वेदांत पहा, आम्ही म्हणू सर्वज्ञ, हा सर्वविद. उपनिषद बोल अरे परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. अरे तो सर्वज्ञ म्हणला त्याचा अपमान झाला बाबा. तो सर्वज्ञ आहे की नाही? आहे ना. मग सर्वज्ञ म्हणून आहे का? म्हणून आहे. असून म्हणून आहे, असला म्हणूनच म्हणून आहे. हा, नसणारे सगळेच म्हणून घेतात, असणारा कधीच म्हणून घेत. हो, नसणारे म्हणूनच घेतात. मी एक उदाहरण गमतीनं देत असतो. गमतीचं उदाहरण तेवढेच.
विषय कंटाळवाणा होऊ नये एवढं. ज्याचं जे स्वरूप आहे त्याचं ते स्वरूप मांडणं हा सुद्धा बऱ्याच वेळेला स्वरूपाचा अपमान असतो. चिंतन बघा, खरं नाही. उदाहरण म्हणून देतो, घरामध्ये आलेल्या पाहुण्याला आपण परिचय करून देतो की वडील भाऊ, मधला भाऊ, हा माझ्यापेक्षा धाकटा भाऊ, ही माझी बहीण एकच आहे, ही आई वडील, त्यांचं ओळख करून देतो. किती भाऊ? आम्ही 3. इतके 3 काका, अमुक 2 आत्या, घरादाराचा परिचय करून देतो. हा माझा एक भाऊ, हा एक भाऊ, हा एक भाऊ. बायको बाहेर आल्यावर ही माझी एक बायको. बाई चूक काय? एकच आहे ना, एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून दिला तर अपमान वाटायचं काय कारण? एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून दिला, योग्य का अयोग्य? मुद्दा काय लक्षात घ्या. बायको किती बायका किती आहेत म्हणलं तरी अवघड आहे, बायको किती आहेत म्हणलं तर चूक आहे, व्याकरण दृष्ट्या चूक आहे. एकच बायको आहे ना. हो म्हणा नव्हती तरी असेल, हो म्हणा ना, बिघडलं काय? असतील पण हो म्हणायला काय बिघडलं? एकच आहे ना, एकच आहे. मग एक असणाऱ्या बायकोचा परिचय एक बायको म्हणून करून दिला तर काय बिघडलं? चूक आहे का बरोबर? चूक आहे ना. का चूक आहे? कारण जर हिला एक म्हटलं म्हणून एक असणाऱ्या पत्नीचा एक म्हणून परिचय करून देणं जसं चूक आहे, तसं एक असणाऱ्या परमात्म्याला एक म्हणणं सुद्धा चूक आहे. सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याला सर्वज्ञ म्हणणं चूक आहे. सर्वविद असणाऱ्या परमात्म्याला सर्वविद म्हणणं चूक आहे. कारण परमात्म्याला सर्वज्ञ जर आपण म्हणालो तर त्याच्या मागे सत्व गुणाचा ससेमिरा लावला आपण, हा त्याचा अर्थ झाला. हा, त्याला सत्वगुण जोडला. जो निर्गुण आहे त्याला गुणबद्ध केल्याचा दोष लागेल आपला. कशावरून निघालं? विसरला तुका, हे विसरू नका. म्हणून एक ज्ञानातून पडणारा विसर, एक अज्ञानजन्य विसर आणि तिसरा प्रेमजन्य विसर. 3 विसर आहे. तुकोबारायांचा विसर कोणता? विसरला तुका बोल. बरं, या 3 विसराचा परिणाम विचित्र आहे. 3 विसराचा परिणाम विचित्र. एक जो परिणाम आहे ना, तो परिणाम ज्ञानजन्य विसराचा जो परिणाम आहे ना, त्या परिणामामध्ये बोलणं आहेच आहे. अज्ञानजन्य विसराच्या परिणामामध्ये बोलणं आहे, विपरीत आहे. पण प्रेमजन्य जो परिणाम आहे तो परिणाम मात्र आपल्याला बोलू देत नाही. कारण प्रेम आणि शब्द हे कधीही हातात हात घालून येत नसतात. जिथं प्रेम येतं तिथं शब्द पूर्ण रूपानं अभिव्यक्त होत नाही, आणि जिथं शब्द व्यक्त होतात तिथं प्रेम येतच असं म्हणता येत नाही. तुकोबारा बोलतात, माझी भाषा नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त. तुकोबारांची भाषा. प्रेमात वयो रसिकयोर किलीपैव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत् निर्वाति न्यूनम अथवा लघुतानुपै. अंतःकरणामध्ये ठेवणारी प्रेमाची ज्योत अतिशय शांतपणानं आपल्या अंतःकरणामध्ये ठेवते. हृद्वेष्म भासयति, कशी आहे ती ज्योत? निश्चलमेव भाती. निश्चलमेव, हलणारी नाही ती प्रेम ज्योत, त्याशी शांत ठेवणारी प्रेमाची ज्योत आहे. आणि ती प्रेमाची ज्योत अंतःकरणामध्ये ठेवत असताना ते प्रेम बोलण्याकरता आपण जर तोंड उघडलं तर उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि ती ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. म्हणून जिथं खरी ज्योत प्रेमाची आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त. हा चित्ताचा अनुभव तो चित्तानेच घेतला पाहिजे. त्यामुळे तिथं बोलणं शक्य जर होत नसेल तर विसरला तुका बोलो चालो झाला मुका. आता हे मुकेपण कसं आहे? प्रेमातून आले. हे मुकेपण म्हणजे मुका झालो वाचा गेली नाहीये.
तुकोबाराय म्हणतात हा परिणाम माझ्या जीवनावर आहे. आतापर्यंत माझं जीवन असं झालंय देवा, मी बोललोय खूप, चाललोय खूप साधना केली, तीर्थयात्रेला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, सगळीकडे फिरलो, ज्या ज्या साधना करायच्या होत्या त्या साधना केल्या, पण एवढ्या साधना करूनही तुम्ही प्राप्त झाला नाहीत. म्हणून शेवटी भक्ती केली. त्या भक्तीचा परिणाम म्हणून माझं जीवन तृप्त आहे, कृतार्थ आहे. आता माझ्या जीवनामध्ये बोलण्यासारखं काही नाही, माझ्या जीवनामध्ये करण्यासारखं काही नाही, माझ्या जीवनामध्ये बोलू लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. विसरला तू का? लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये. कारण लक्षात ठेवण्याकरता जी धडपड केली जाते, बोलू क्षमा मागून बोलू महाराज, लक्षात ठेवण्याकरता केल्या गेलेल्या खटपटीलाच संसार म्हणतो. माझी भाषा नीट ऐका, घरी जाऊन अंथरुणावर पडून चिंतन करा. आपण सगळी खटपट करतो लक्षात ठेवण्याकरता. आता या अभंगाच्या मांडणी करता मला काही चिंतन करावं लागलंच असेल की ते ग्रंथ बघावाच लागला असेल, काहीतरी अन्वय बघावा लागला असेल, काही उघडावं लागलं असेल, आता उघडून 4 अभंग बघावे लागले काहीतरी. बरं, जे चिंतन मी केलं ते लक्षात ठेवलं पाहिजे का? हे लक्षात ठेवून इथं मांडणं हा प्रपंचच आहे का? हे ऐकून जर तुम्ही विसरून जाल तरच तुमचा परमार्थ. कारण श्रोता विसरणारच पाहिजे. श्रोत्यांनी लक्षात ठेवलं तर दर वेळेला नवीन आणायचं कुठं? म्हणून विसरणारा श्रोता, चौथा प्रकार विसरायचा. अरे श्रोत्यांनी लक्षात ठेवू नये, लक्षात ठेवू नये. तुम्ही विसरता म्हणून आमचं बरं चाललंय. तुम्ही लक्षात, मला ते कोणी टिपून घ्यायला लागलं की भीतीच वाटत. पुढच्या वेळेला तो मिटूनच ठेवतो सांगितलंय तेव्हा. महाराज, काही श्रोत्यांना तर आमची पुढची वाक्य पाठेल, प्रमाण पाठेल. बोलू प्रमाणाच्या चाली पाठ, कारण तेवढंच येतं ना, त्याच्यामुळे तेवढं पाठवून जातं. हे सगळं माहितीये. श्रोते जाऊ द्या, हा विनोद सोडून द्या. पण आपण ज्या ज्या साधना केल्या त्या विसरता आल्या पाहिजेत, विसरता आल्या पाहिजेत. त्या विसरल्या तरच पुढे चालू, तरच परमार्थाची परिपूर्णता. तुकोबाराय म्हणतात आम्ही बोलो चालू सगळं विसरू, हे काही राहिलं नाही. बोलणं विसर झालं म्हणजे मी विसरून गेलो, बोलणं विसरलं, चालणं विसरलं, जे काही केलं ते विसरलं. ते करण्याकरता जे मन लागतं ते मन राहिलं नाही. आता तुम्ही प्राप्त झालात, आता माझ्या जीवनामध्ये करण्यासारखं काही राहिलं नाही. तृप्त आहे, देवा कृतार्थ, जीवनाची धन्यता प्राप्त झाली. आता काय म्हणणं काय नाही देवा, आता म्हणणं हे काय, जर काम आपलं संपलंच आहे तर आता इथं तरी काय राहण्यात तात्पर्य? काम संपलं ना. मोठी माणसं काम झाल्यावर थांबत नाही. हो, ऐका. मी साधं बोलतो. 3 प्रकाराचे 3 प्रकार. एक, जन्माला येतात आणि काहीच न करता मरून जातात. आया वैसा गया. रडत येतात, रडत जातात, काही विचार करायचे कारण नाही. काही माणसं जन्माला आल्यानंतर काय करायचं हे ठरवतात, आणि काही माणसं हा शब्द आपल्या लक्षात येण्याकरता, आणि काही जण असे, ऐका पुन्हा सांगतो, काही जण जन्माला येतात तसेच मरून जातात. काही जण जन्माला येतात आणि आल्यानंतर काय करायचं ते ठरवतात, आणि काही जण काय करायचं हे ठरवूनच जन्माला. 3 प्रकार. सामान्य कोणी किडा मुंगी नाही तरी काय तोडी, श्वान सुकरे बापुडी, तुस नाही पायचारी मनुष्य परी पुत्री ती. जन्माला येतात मरून जातात. काही लोक जन्माला येऊन नाही, आपल्याला जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यायची, वारी केली पाहिजे, तुळशीची माळ घातली पाहिजे, एकादशीचं व्रत केलं पाहिजे, आळंदी पंढरपूर केलं पाहिजे, देवला जाऊन मस्तक टेकवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, यात्रा केली पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, मुलाबाळांचं संरक्षण केलं पाहिजे, कुटुंब सांभाळलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, काही असेल प्रापंचिक पारमार्थिक जे काही असेल. पण काही ठरवतात, आणि काहीच मंडळी अशी असतात ते ठरवूनच जन्माला येतात की आम्हाला काय करायचं. जे आल्यानंतर ठरवतात त्यांना काम झाल्यानंतरही थांबावं लागतं. कलेक्टर असतो की नाही, कलेक्टर जिल्ह्यात, एक उदाहरण म्हणून सांगतो. आता आपण एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसाची बदली झाली, बदली झाल्यानंतर तिथं जातो का, इथं राहायला कुठे घर मिळेल का मला, एखाद्या गावाला गेल्यानंतर नोकरी केली असेल, मला एखादी नोकरी मिळेल का गावामध्ये,
इथं काही कपडे धुणारे, भांडे घासणारे वगैरे कोणी मोलकरी मिळते का इथं एखादं चांगलं घर मिळेल का? इथं काही चांगले लोक आहेत का? इथं आम्हाला काही गप्पा टप्पा करायला मित्र मिळतील का? शोधाशोध चालू असते, चौकशी चालू असते. घर मिळेल का? पैसा मिळेल का? नोकरी मिळेल का? हे मिळेल का? ते मिळेल का? चौकशी करतो. पण एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर जेव्हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जातो तेव्हा तिथे गेल्यानंतर तो विचारतो का मला इथं घर मिळेल का? काही मला इथं नोकरी मिळेल का? इथं मला काही नोकर चाकर मिळतील का? इथं गाडी चालवायला एखादा ड्रायव्हर मिळेल का? नाही ना महाराज, ते सगळं त्याचं ठरलेलं असतं. त्यानं कुठं राहायचं, काय काम करायचं ते सगळं सरकारी आहे. गेले तर उचलणारे सरकारी असतात. इतकं त्यांचं सगळं ठरलेलं असतं, इतकं ठरलेलं. त्यांना कशाचीच गरज नसते. काही नाही, मला नोकरी मिळेल का? अरे तयार आहे. मला काही घर मिळेल का? तयार आहे. मला हाताखाली नोकर चाकर शिपाई मिळेल का? तयार आहे. मला गाडी मिळेल का? तयार आहे. मला गाडी चालवणारा कोणी मिळेल का? तयार आहे. तसं तुम्ही आम्ही जन्माला येतो, मला हे मिळेल का? ते मिळेल का? पण संत अवताराला येतात, अहो अज्ञानांचं दुःख दूर करायचंय, अज्ञानी तयार आहे. बाहेरून त्यांना हे सगळं तयार आहे. आणि हे अज्ञानी आहेत म्हणून तर ते येतात ना महाराज, म्हणून तर त्यांचं येणं. नाही तर ते तरी कशाला आले असते? तुम्ही आम्ही आहोत म्हणून ज्ञानोबाराय आले, म्हणून तुकोबाराय आले. आपण सुधारलो नाही हा भाग वेगळा, पण आले ते तेवढ्या करता, ते सगळं तयार. तुकोबाराय म्हणतात देवा इथं येऊन जे करायचं होतं ते माझं सगळं करून झालंय. आता जीवनाची धन्यता परिपूर्ण आहे, तृप्त आहे, कृतार्थ आहे. मग आता म्हणणं काय, काय करायचं काय? तुम्हाला काय म्हणायचंय? सांगितलं तुम्ही हे केलं ते केलं ते केलं, आता म्हणणं काय? काय नाही, तुकोबारायांचं म्हणणं एकच आहे, देवा आता एकच विनंती आहे, आता दिसो नये जना ऐसे करा. बस आता जनाला मी दिसू नये असं माझ्या बाबतीत तुम्ही करा. हे जनाला न दिसणं काय आहे त्याचा थोडासा विचार करतो. सेवा संपतो. आता दिसो नये जना ऐसे करा नारायण. तुकोबाराय म्हणतात देवा आता आमची मागणी मागायला आम्ही समर्थ आहोत, कारण आम्ही काय केलं हे आम्ही तुम्हाला सांगितलं. आमचं मन शांत झालंय, आमचं बोलणं चालणं राहिलंय, आम्ही आमचा सगळा प्रपंच विसरून गेलोय. आणि हे सगळं ज्याच्यासाठी करायचं तो परमात्मा, ते तुम्ही आम्हाला प्राप्त झाला. मग आता करण्यासारखं काय राहील? जगाच्या कल्याणाकरता बोलायचं असेल तर ते बोलून ठेवलंय 4000 अभंग पदरात आहेत जगाच्या. म्हणजे जगाकरता जे कर्म करणं आवश्यक आहे ते करून झालं. आपल्याकरता घरी जगायचं नसलं, अरे स्वतः करता जगणारा आणि कृतार्थ होणारा मुक्त असेल, पण कृतार्थ होऊन जगाकरता प्रयत्न करणारा संत असतो. संत आणि मुक्तामध्ये अंतर आहे. मुक्त आपल्या पुरता मुक्त होईल, संपलं, राहिला काय गेला काय, जगाला तरी काय. पण संत महात्मे आपल्या पुरतं बघत नाहीत. मी मुक्त आणि संतातला एक छान फरक सांगतो, सोपा, अनेक वेळेला सांगितलाय, एका वाक्यात सांगतो. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. एवढंच फरक, फार फरक नाही. जागेवर बसून ज्ञान झालं मुक्त आहे, पण ज्ञान झाल्यावर सेवितो हा रस बाहेर टाकलं पाहिजे ना, दिलं पाहिजे ना. जो जागेवर बसत नाही तो संत महात्मा.
त्यांना जगाला द्यायचं असतं. मग ते सगळं मग आपल्या करता नाही झालं, आपली जीवनाची धन्यता झाली, आपल्या जीवनाची धन्यता झाली. काय काय झालं? तृप्त आहे, जीवन कृतार्थ आहे. मग आता का राहिला? कर्तव्य असे उरले लोकालागी, काहीतरी लोकालागी कर्तव्य. पण लोकालागी जे कर्तव्य असतं ते सुद्धा कधी ना कधी संतच ना. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी वगैरे सगळं वाङ्मय निर्माण करून झाल्यानंतर समाधी घेण्याची इच्छा झाली की नाही? तुकोबारांना इच्छा झाली, अरे जे करायचं होतं ते केलं आणि जे करून पुढच्या जगाला पुढच्या अनंत काळापर्यंत दिशा देण्याकरता जे निर्माण करायचं होतं ते निर्माण करून झालं. मग आता काय? आता दिसू नये जना ऐसे करा. बस आता जनाला दिसू नये असं करा. का? मी आपल्याला त्याचं कारण सांगतो. भावना, मोठ्यांच्या भावना फार मोठ्या असतात. तुकोबारांची भावना सामान्य नाही. जगाचं कल्याण आणि स्वचं महत्व याच्यामध्ये संतांनी नेहमी जगाच्या कल्याणाला महत्व दिलंय, स्वतःला कधीही महत्व दिलं नाही. तुकोबाराय असं म्हणत नाही की मला लक्षात ठेवा. तुकोबाराय असं म्हणतात की मला विसरा हरकत नाही, पण माझं वाङ्मय लक्षात ठेवा, माझा अभंग लक्षात ठेवा. आता त्या अभंगामध्ये तुकोबाराय येतातच, त्याच्यामुळे ते लक्षात राहतात, हा भाग वेगळा. पण तुकोबारायांनी आपल्या या वाङ्मयापुढे, या तत्वज्ञानापुढे, या विचारापुढे स्वला कधीही महत्व दिलं नाही. मी मोठा म्हणून माझं वाङ्मय मोठं नाही, तुकोबाराय हे कधीही म्हणत नाही. तुकोबारायांचं चिंतन फार वेगळं. तुकोबाराय म्हणतात आता आता काय करणं, काय अपेक्षित आहे? जनाला दिसू नये असं करा. का? कारण चांगली निर्मिती करणारा जनाला दिसत राहिला तर निर्मिलेल्या वस्तूपेक्षा सुद्धा निर्मिती करणाऱ्याला लोक जास्त महत्व देतात. हे महत्व लक्षात ठेवा. मी आपल्याला बोलू, माझं बोलणं कदाचित आपल्याला गैर वाटेल, पण एका विशिष्ट भूमिकेवरून आपण याचं चिंतन करा. भगवंतानी गीता निर्माण केली, भगवंताच्या मुखातून प्रकट झाली. मुख पद्मात विनिसरिता. महाभारताने त्याचं चिंतन करताना या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसरिता असं म्हणतात. भगवंताच्या मुखातून प्रकट झालं, मुख कमलातून प्रकट झालं, महाभारताच्या भाषेत झालं. आता झालं, अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला, पार झाला, ठीक आहे, सगळं झालं. झाल्यानंतर एके दिवशी अर्जुनाने भगवंताला विनंती केली. खूप पुढे गेल्यानंतर एके दिवशी भगवान पांडवांना भेटायला आले. महाभारताचा प्रसंग आहे. अर्जुनाला भगवंताला अर्जुनाने विनंती केली. अर्जुन म्हणाला, देवा एक विनंती, बोला, तुमचे प्रश्न सोडवण्यातच आयुष्य गेले ना, बोला आता काय? काही नाही, एक प्रार्थना अशी आहे की तुम्ही मला गीता सांगितली, मला ज्ञान झालं. बर, मग आता म्हणणं काय? काही नाही, त्या वेळेला कुरुक्षेत्र होतं, प्रसंग युद्धाचा होता, माझे मागे डोक्यात विचारांचे गोंधळ होते, तुम्हालाही मागे व्याप होते, हातामध्ये रथाची सूत्र होती, वातावरण युद्धाचं होतं, कौटुंबिक कलह असल्यामुळे मनोभूमिका फार वेगळ्या होत्या. बर, मग म्हणणं काय? काही नाही देवा, आता म्हणणं एवढं, अर्जुन म्हणतात आता म्हणणं एवढंच आहे देवा, आता मी जरा निवांत आहे, तुम्ही तर आधीपासूनच निवांत, तुम्ही निवांत आहे. मग पुन्हा एकदा गीता सांगता का? पुन्हा एकदा गीता सांगता? गैर प्रश्न नव्हता, प्रश्न गैर नव्हता. अडचण काय होती? धृतराष्ट्र उवाच, हे झाल्याशिवाय गीता सुरूच होत नाही, त्या धृतराष्ट्राला कुठून जिवंत करायचं? पण भगवान असं म्हणाले नाही. भगवान काय, युद्धाची पार्श्वभूमी नव्हती, आता पुन्हा युद्ध सुरू करायचं का असं भगवान म्हणाले. कौटुंबिक कलह होता, आता कौरव गेले, तुमच्या भावंडामध्ये 5 जणांमध्ये युद्ध सुरू करून मग सांगतो असंही म्हणाले. भगवान काय म्हणाले? अर्जुना, तुझी मागणी कदाचित बरोबर असते, पण तुला एक सांगतो, आता ती जी गीता सांगितली ती गीता पुन्हा सांगायची म्हणली तर तशी मला सुद्धा पुन्हा सांगता येणार नाही. भगवान रागवले पहिले. आता अर्जुना, आपण महाभारत बघा, मी आपल्याला प्रसंग काढून देतो. महाभारतामध्ये भगवान पहिल्यांदा रागवले, त्या वेळेला सांगितली त्यावेळेला लक्ष कुठं होतं? पहिल्यांदा नीट ऐकायचं नाही, पुन्हा एवढं लिहून द्या म्हणायचं.
ऐकताना लक्ष कुठं होतं, तेव्हाच लिहून घ्यायचं, तेव्हाच विचार करायचा, तेव्हाच डोक्यामध्ये साठवून ठेवाय. ते गेलं, त्यावेळेला गेलं सांडी विखुरी. मग आता 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 पुन्हा होत नाही. पण मग शांत झाल्यानंतर भगवान म्हणाले, अर्जुना, अरे गीता एकमेव द्वितीय ग्रंथ. आता पुन्हा गीता होणे नाही, आता पुन्हा तुकोबाराय होणे नाही, आता पुन्हा ज्ञानोबाराय होणे नाही, आता पुन्हा शिवाजी महाराज होणे नाही, आता पुन्हा गोरोबा काका होणे नाही, आता पुन्हा जनाबाई चोखोबाराय होणे नाही महाराज. एकदा एकदा देवाला बोलू, एक वाक्य क्षमा मागून बोलतो, देवाला सुद्धा पुन्हा चोखोबाराय व्हायचं म्हटलं तर देवालाही तशी चोखोबाराय होता येणार, भले देव असेल. भगवान म्हणाले, अर्जुना, तशी गीता आता पुन्हा नाही. मी तुला सांगतो, तू गीता लक्षात ठेव, मला विसरलास तरी चालेल. मला हे सूत्र सांगा. महाभारतामध्ये भगवान म्हणाले, मला विसर हरकत नाही, पण गीता लक्षात ठेव. तुकोबाराय त्याच भूमिकेत आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा, माझं काहीच म्हणणं नाही, आता मी जनाला दिसू नये असं करा. म्हणजे काय करा? जनाला आता दिसू नये जना, याचा नेमका अर्थ काय करायचा? सरळ आहे. चरित्राच्या संबंधामध्ये विचार करायचा झाला तर देवा, आता माझं काम संपलंय, आता माझा देह पडला तरी चालेल, कारण देह पडला की लोक जनाला दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात जनाला दिसू नये. एक गंमत सांगतो, बारीक मानसशास्त्र. मी जनाला दिसू नये, तुकोबारायांचं बोलणं बारीक आहे बरं, लक्षात घ्या. मी जनाला दिसू नये अशी अपेक्षा असणाऱ्यांना जन मात्र मला दिसले पाहिजे ही अपेक्षा नक्की असते. उदाहरण सांगतो. एखादा चोर चोरी करायला एखाद्या घरात जातो. त्या घरामध्ये कॅमेरे लावलेले असतात, बरोबर? तिथे लिहिलेलंच असतं, आपण कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. ते नसले तरी लिहितात, कुठे लोक सावध व्हावेत म्हणून. काही नसतं पण ते लिहितात. बरं ठीक आहे, असे लावलेले होते. चोरी करायला गेला. आता त्याच्या लक्षात आलं की इथं आपण सापडू शकतो. मग आता आपण त्याला दिसू नये म्हणून तो लपत छपत जातो. त्याला असं वाटतं की मी कॅमेऱ्यात दिसू नये, पण मला मात्र कॅमेरे दिसले पाहिजे. अपेक्षा आहे का नाही? अपेक्षा आहे का नाही? मी कुणाला दिसू नये पण सगळं मला दिसलं पाहिजे. याला राजकारणी म्हणतात. हा विचार आहे. तुकोबाराय असं म्हणत नाही, मी जनाला दिसू नये तसे जनही आता मला दिसू नयेत. विसरला तुका, मी तर आधीच प्रपंचाला विसरून गेलोय, आता मला प्रपंच बघायचं नाही, पण प्रपंचालाही मी दिसू नये अशी काही व्यवस्था करता येईल का? बारीक आहे, जर लक्षात घ्या. जन मला दिसावे, मला सगळं दिसावं, पण मी कुणाला बारीक छिद्रातून बघणारे लोक असतात. त्यांना खरं सवय बारीक पटीत बघ. त्याला मराठीमध्ये एक शब्द आहे, संस्कृतातही आहे, छिद्रान्वेषी. छिद्रान्वेषी ते छिद्रच बघत असतात. याच्या जीवनात काय दिसत छिद्र तेवढंच बघायचं, बारीक फटीतून बघायचं. आणि फटीतून जे दिसतं ते उघडं दिसत नसतं. मी व्याप्ती फार बरं माझ्या विचाराची. बारीक फटीतून लोक बघतात, बारीक बघतात, तेवढंच लक्षात ठेवतात आणि नको त्या वेळेला बाहेर काढतात. मी ज्यांना, त्याला वाटतं की मी ज्यांना बघतोय त्यांनी मला दिसून, त्यांना मी दिसू नये, पण मला मात्र त्यांच्या सगळ्या हालचाली दिसाल. तसं आता दिसू नये ज्यांना म्हणणाऱ्या तुकोबारायांना मी जनाला दिसू नये, पण जगात काय चाललंय हे मला दिसावं अशी अपेक्षा आहे का? तसं नाहीये. मग जना दिसू नये म्हणजे काय? सामान्यत्वाने विचार करायचा झाला तर आता माझा देहपात व्हावा, माझ्या देहाचं कार्य संपलंय, माझा देह पडावा, पण माझा देह पडावा असं तुकोबाराय कधीही देवाजवळ मागणार नाही. कारण देहाचं मरण मागणारा, तुकोबाराय म्हणतात, तो काही शहाणा नाही. मरण मागेतो गाढवाचा बाळ, तुकोबारायांची भाषा आहे. अरे मरण मागणारा गाढवाचा बाळ आहे, मरण मागणारा काय शहाणा आहे काय? मी मरावं असं कुणाला वाटतं? जगस्त्र हे आस्पद, एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापद. ज्ञानोबारांची भाषा. ज्ञानोबाराय न मरणे निर्विवाद, अरे निर्विवाद शब्द वापरला. कुणालाही असं वाटत नाही मी मरावं म्हणून. एक वाक्य बोलतो, ज्याची जगाला अपेक्षा असते, जे सगळ्यांना पाहिजे असतं ते मागणं चुकीचं नसतं. मरण कुणालाही नको, मी मरावं असं तुकोबारायांचं म्हणणंच नाही. म्हणून नाही मान्य. मग दिसू नये जना म्हणण्याचं कारण काय? दुसरं कोणी कारण असं सांगू शकेल त्या संबंधामध्ये की मी जनाला दिसू नये
याचा अर्थ मला तुम्ही अदृश्य करून टाका, मला तुम्ही अदृश्य करा, मला नाही जनाला दिसायचं नाही. मग मी जर मला चला तुकोबरायांच्या चरित्राच्या संबंधानं बोलायचं झालं तर वैकुंठाला घेऊन चला सरळ. आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा, म्हणजे करू काय, काही नाही, तुमच्या बरोबर वैकुंठाला घेऊन चला, वैकुंठाला घेऊन चला, हे तुकोबराय बोलू शकतात. एक अर्थ करता येईल, कारण माझं इथलं काम झालं, मग वैकुंठाला काय जायचंय, तिथूनच आलो म्हणून तिथं जायचंय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे विशेषाचं भावी वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आड आणि भरले जे उच्चेष्टाचा भाग शेष उरला तो सेव. झालं ना हे सगळं करू, झालं ना, मग आता काय, आता मी इथं आलो पंढरपूर ना, कीर्तन केलं, माऊलीचं दर्शन घेतलं, तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं, आता काम झालं ना माझं, आता मी इथून कुठं जाईल, पंढरपूरला, माझ्या घरी जाईन की नाही, म्हणजे पुढचा कार्यक्रम नाहीच आहे, मला घरी जाईल, मी घरून आलो तर घरी जाईल. तुकोबराय आम्ही वैकुंठवासी, वैकुंठातून आले आणि मग कुठं जातील, वैकुंठात परत जातील, काम झालं वैकुंठात परत जातील. वैकुंठात परत जाण्याकरता तुकोबराय म्हणतात एवढं करावं लागेल. ठीक आहे, एक अर्थ करता येतो. अजून एक अर्थ आपल्याला तत्वज्ञानाच्या अनुषंगानं करता येतो. मी दिसू नये याचा अर्थ काय, एक विचार फक्त सांगतो आणि थांबतो. अर्थ असा आहे, आम्ही लोकांना दिसतो आणि लोक आम्हाला ओळखतात, बघतात, याची दोन कारण, ऐका, याची दोन कारण, सरळ दोन कारण सांगतो. मनुष्य लोकांना, एखादा मनुष्य, मी तुम्हाला दिसतो, का दिसतो, कारण तुम्ही मला बघायला आलात म्हणून, कीर्तन ऐकायला आला, बघायला आला म्हणून मी तुम्हाला दिसतो. म्हणजे माझं नाम आणि माझं रूप हे माझ्या दृश्य स्वरूपाचं एक निमित्त आहे, एक कारण. नामरूप हे कारण आहे. तुकाराम महाराजांना आपण जनाला दिसू नये हे म्हणण्याचं कारणच इतकं आहे की आम्हाला बाकी काही नकोय, आमची नामरूप विसर्जित व्हावीत एवढीच अपेक्षा. तुका म्हणे नामरूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा अकर्मास. तुका म्हणे नामरूप नाही आम्हाला नामरूप नाही, नामरूप विसर्जित. अरे कशी होणार, नामरूप विसर्जित झाली पाहिजेत, कारण आपल्या जीवनामध्ये, एक वाक्य बोलतो, आपल्या जीवनामध्ये विसर्जित होण्यासारख्या एवढ्या दोनच गोष्टी आहेत, आपलं नाम आणि आपलं रूप. बाकी तुम्ही काय विसर्जित कराल सांगा, नाम आणि रूप सोडून विसर्जित काय कराल, आत्मा विसर्जित होऊ शकत नाही, कारण एक आहे, व्यापक आहे, कसा विसर्जित होणार. मग विसर्जित करण्यासारख्या एवढ्या दोन गोष्टी का, कारण नाम आणि रूप हे मायेपासून निर्माण होतात. रूपाला जन्म देणारी कोण, माया. नामाला जन्म देणारी कोण, माया आहे. अस्ति भाति प्रियम रूपम नामच्येत्यंश पंचकम आद्यत्रयो ब्रह्म रूपम माया रूपो तत्वद्वय. वेदांताचा नियम. अस्ति भाति प्रिय नाम आणि रूप असे 5 अंश जगतातल्या प्रत्येक पदार्थामध्ये असतात. माझ्या समोर ही वस्तू आहे, याला एक नाम आहे, याला एक रूप आहे, याला अस्तित्व आहे, याला प्रियत्व आहे, याला भातित्व आहे, हे सगळं याच्या ठिकाणी. आता वेदांताचं म्हणणं असं आहे, अस्ति भाति प्रियम रूपम नामचेत. अस्ति भाति प्रिय रूप नाम हे 5 अंश असतात. याच्यातले पहिले 3 आद्यत्रयो ब्रह्मरूपम, अस्ति भाति प्रिय हे ब्रह्मापासून आणि माया रूप तत्वद्वय, नाम आणि रूप हे मायेपासून. कसं आहे, आता अनुभवामृताचा विचार आहे, लांब प्रकरण लांबवलं तेवढं. पती पत्नी मिळून मुलाला जन्म देतात, बरोबर. जन्माला आलेल्या मुलामध्ये आईचेही काही गुण येतात, बापाचेही काही गुण येतात. चांगले वाईटाचा मुद्दा नाही, आईचे काही येतात, बापाचे काही येतात. येतात का नाही, हा मग तसं म्हणा ना, येतात. माणसं काय म्हणतात, काही बघितलं बापावर गेलं, माणसं आईवर गेलं, चेहरा आईसारखा निवड. जन्मल्याबरोबर सांगतात बायका आईवर गेला. अरे कुणालाच कळत नाही ते कशावर गेलेले आहे, पण त्या बायका सांगतो आईवर गेला, बापावर गेला, भावावर गेला, आत्यावर गेला. म्हणजे जो तो माझ्यावर गेला एवढंच सांगत असतात, एवढंच असतं. ओळखतात, सांगतात, कुठले तरी काहीतरी कोणाकडून तरी काहीतरी गुण येणार, आईकडून काही गुण येणार, बापाकडून काही गुण येणार.
खोटं बोलणं बापाकडून येत असलं तर आगाऊ बोलणं आईकडून येत असतं. काही ना काहीतरी येईलच की नाही, काही ना काहीतरी येईल. डोळे बापाचे घेतले तर ना काहीच घेतो, आहेच की नाही काहीतरी. तसं हे जग ब्रह्म आणि माया याच्यापासून निर्माण. या जगताच्या ठिकाणी 5 अंश आहेत. अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. याच्यातलं अस्ति, भाती आणि प्रियत्व हे बापाकडून आलेलं आहे आणि नाम आणि रूप हे मायेकडून म्हणजे आईकडून झालं. आता हे नाम आणि रूप ब्रह्माकडून आलेलं जे असतं त्याचं विसर्जन होऊच शकत नाही. अस्तित्व विसर्जन कसं कराल? परमात्मा स्वरूपाचं अस्तित्व हे बाधित कसं होईल? परमात्मा स्वरूपाचं प्रियत्व बाधित कसं होईल? परमात्मा स्वरूपाचं भातित्व बाधित कसं होईल? अरे भातित्व बाधित झालं तर ज्ञानाला अनित्य मानावं लागणार नाही का? ज्ञानाची नित्यता जो वेदांत स्वीकारतो तो वेदांत भातित्वाला हे कसं बाधित मानेल, बाधक मानेल? मानणार नाही. म्हणजे अस्तित्वाला जर आपण बाधित होणार मानू तर मग या जगतामध्ये नित्यत्वाचा प्रश्न निर्माण होईल. ज्ञानाला आपण अनित्य मानू शकत नाही. बरं, प्रियत्व तर स्वभावजन्य. ज्ञानोबराय बोलतात, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया खेळी अते दिंडीमा सांसारिक. ज्ञानोबरायांची भाषा. या जगतामध्ये सगळ्यात प्रियत्व कशाबद्दल आहे? आत्मस्वरूपाबद्दल. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्म निक्षते. पंचदशी गुण आहे ना. इयम आत्मा परा. आता आम्हाला सगळ्यात परम प्रेमास्पद काय आहे? आत्मा. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. मग विसर्जित होण्यासारखं अस्तिभाती प्रियत्व नसेल तर विसर्जित होण्यासारखं काय राहिलं? नाम आणि रूप. म्हणून तुकोबाराय बोलतात, मी जगाला दिसू नये याचा अर्थ मला इथून घेऊन जा असं नाही. त्याचं उत्तर बोलतो पुढं, असं नाही. मग माझं फक्त नामरूप गुप्त करून टाका, लोप पाहून. मला जास्तीची काही अपेक्षा का असं म्हणणं आहे? त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मांडुक्य उपनिषदामध्ये याचा विचार करताना एक फार गोड दृष्टांत. दृष्टांत कसा आहे ऐका. यथा स्यंदमाना नद्या किंवा नद्या स्यंदमाना. स्यंदमान म्हणजे प्रवाहित असणाऱ्या ज्या नद्या असतात त्या समुद्रम अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. त्या काय करतात? प्रवाहित असणाऱ्या नद्या कुठं ना कुठं तरी समुद्राला मिळतात. समुद्र अस्तम, समुद्रामध्ये जाऊन अस्तलोप त्यांचा लोप होतो. आणि लोप होतो म्हणजे काय होतो? पाणी वाया जातं का? मग काय होतं? फक्त गंगा समुद्राला मिळाली की तिचं गंगा हे नाव घेत. आपण गंगा आणि समुद्राचा संगम बघतो. जा तुम्ही त्या गंगा सागरला. समुद्र तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उर्मी एकमय झाल्या म्हणजेच नामरूप हरपलं. आता समुद्राला मिळेपर्यंत ती गंगा, समुद्राला मिळेपर्यंत तिला 2 तट आहेत. समुद्राला मिळेपर्यंत तिला एक प्रवाह आहे. समुद्राला मिळेपर्यंत तिचा उपयोग आहे कपडे धुण्याकरता, पाणी पिण्याकरता, फेडीत पापता, पोखीत तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे दर्शे एक उपयोग आहे. एकदा ती समुद्राला मिळाली काय झालं? नामरूपे विहाय. नामरूपे विहाय झालं. तिचं नामरूप संपलं, तिची उपयुक्तता संपली. आता ते पाणी घेऊन कपडे धुता येत नाही. आता त्या पाण्याने तहान शमवायची, समुद्राच्या पाण्याने शमवता येत नाही. आता त्या पाण्याला 2 तटामध्ये ठेवता येत नाही. आता त्या पाण्याला प्रवाहित समजता येत नाही. आता त्या पाण्याचं नामरूप पाणीच आहे पण नामरूप हरवलं. समुद्र अस्तम गच्छन्ति झालं, समुद्रामध्ये गेलं पण नामरूपे विहाय. नामरूप गेलं. उपनिषद म्हणतात तथा विद्वान नामरूपात विमुक्त. त्याच पद्धतीनं विद्वान सुद्धा नामरूपात विमुक्त कसा होतो? परात परम पुरुषमुपैति दिव्यम. पण तो परात्पर अशा पुरुषाला एकरूप होतो. तो राहतो तिथंच पण नामरूप त्याचं लोप पावल्यामुळे तो जगाला ओळखता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आता माझं म्हणणं एवढंच आहे, आता दिसू नये जनाला दिसू नये. याचा अर्थ तुकोबाराय करतात मला कुठंच यायचं नाही. तुकोबाराय इथंच आहे. तुकोबाराय आपल्यातच आहे. तुकोबाराय देहूतच आहे.
तुकोबाराय महाराष्ट्रातच आहे, पण तुकोबारायांचं नाम आणि रूप आपल्याला माहिती नाही, कळत नाही, म्हणून आपल्याला तुकोबाराय ओळखू येत नाही. सांगू आपल्याला, सरळ बोलू, घराघरात तुकोबाराय. आपण कधी उघडतच नाही गाथा, म्हणून तुकोबाराय दिसत नाहीत महाराज. आम्ही नामरूपात अडकलो आणि तुकोबाराय शब्दरूपानं प्रकट झाले. शब्दरूपानं प्रकट झालेल्या तुकोबारायांना नामरूप नसल्यामुळे आम्ही तुकोबारायांना, तुकोबाराय जर म्हणाले असते मला इथं राहायचंच नाही आणि या जगताचं काही हो आता मी चाललो, तुकोबाराय गेले असते तर तुकोबारायांच्या बरोबरीनं तुकोबारायांचं वाङ्मय सुद्धा त्यांचं अनुसरण करत आणि अभिगमन करत गेलं है ना. तुकोबाराय गेले वैकुंठाला म्हणजे काय, अरे वाङ्मयही वैकुंठाला गेलं असतं. ज्या अर्थी वाङ्मय, व्यतिरेक अनुमान, ज्या अर्थी वाङ्मय या पृथ्वी तलावर आहे त्या अर्थी तुकोबाराय सुद्धा या पृथ्वी तलावर आहे. मग आम्हाला दिसत का नाही, आम्ही नामरूपात अडकलेले लोक आहोत. आम्ही नामरूप सोडून तुकोबारायकडे बघून आजही तुकोबाराय आपल्या अंतःकरणात आपल्याला दर्शन देते. त्यांनी निळोबारायांना दिलं ना दर्शन, त्यांनी भागीरथीबाईंना दिलं ना दर्शन, दिलं ना. वैकुंठाला गेल्यानंतरही तुकोबाराय जर नामरूपाचा संबंध घेऊन राहिले असते तर कसे, तुकोबाराय आजही आहे, फक्त तथा विद्वान नामरूपात विमुक्त. ते नामरूपातून बाजूला होतात आणि कुठे जातात, परात परम पुरुषम उपैति दिव्यम, परात परम पुरुषम दिव्यम पुरुषम उपैति, दिव्य पुरुषाला प्राप्त होतात. तुकोबाराय म्हणतात, देवा आता मी जनाला दिसू नये याचा अर्थ मला तुमच्या स्वरूपामध्ये आपण एकरूप करून घ्या. आता तुकोबाराय बघायचे का, मी एक वाक्य बोललो, गाथ्याकडे बघा, तुकोबाराय दिसते. आपल्याला समुद्राला प्राप्त झालेली गंगा बघायची आहे का, काय करावं लागेल, समुद्राकडे बघा ना. गंगेच्या बुद्धीनं समुद्राकडे बघा, गंगा दिसेल. तसं आता तुकोबारायांना बघायचंय. तुकोबाराय तर समुद्राला म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. मग आता तुकोबारायांना बघायचंय ना, काय म्हणून बघावं, तुकोबारायांच्या बुद्धीनं पांडुरंगाकडे बघा ना. तुकोबारायच आहे जे तुकोबाराय मांडी घालून वीणा घेऊन बसलेले आम्हाला माहिती आहे, तेच तुकोबाराय जर पंढरपूरला गेलात तर विटेवर उभे असलेले कमरेवर हात ठेवलेले आपल्याला दिसतील. फक्त आमची बुद्धी तुकाराम महाराजांना युक्त झाली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, त्या नामरूपात मला विशिष्ट नामरूपात आता ठेवू नका देवा, याचा अर्थ मला व्यापक करा. व्यापक करा म्हणजे किती व्यापक करा, अनुरणीय तो करा. तुका आकाशा एवढा, आकाशाला रंग आहे, आकाशाला रूप आहे, आकाशाला नाम आहे, याच्यापैकी काहीही नसतं. कारण आकाशाचा निळा रंग हा भ्रम आहे असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. 15वा अध्याय काढा, वांझेची आले का, कैची जन्मपत्रिका, नवीन भूमिका के कल्पुका. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे निळा रंग हे अरूपत्वाचं दर्शक असतं. अरूपम ही वस्तू नीलरूपेण अवभासते असा वेदांताचा नियम आहे. आणि त्याच अर्थानं तुकोबाराय म्हणतात, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. कारण का, तुकोबारायांनी जे मिळवलं ते नष्ट होणार नाही, तुकोबारायांनी जे केलं ते निवृत्त होणार नाही. म्हणून संतांचा हा स्वभाव असतो, संतांचं हे स्वरूप असतं की ते नित्य असतात, शाश्वत असतात. फक्त नामरूपाने युक्त होऊन तुम्हाला आम्हाला ते दिसत नसतात, पण त्यांचं अस्तित्व या ना त्या रूपानं आपल्याला जाणवलं पाहिजे. याच्याकरता आपली भावना, आपली साधन संपदा तेवढी बळकट आणि तीव्र अशी असली पाहिजे, असं एकूण तुकोबारायांचं या अभंगातलं चिंतन आहे. अमृतात स्वामी महाराजांचा विचार जर आपण केला तर ज्यांच्या नावातच अमृत आहे ते गेले असं कसं म्हणताय, अमृतत्व. अमृत हा शब्द कोणत्या अर्थाने चालतो, अमृत हा शब्द कोणत्या, अरे जो मरतो त्याला अमृत थोडंच म्हणतात, जे निर्माण होतं त्याला अमृत थोडंच म्हणतात, अमृत थोडंच म्हणतात. जे कार्य रूपाला येतं ना ते नामरूपात्मक भूमिकेतून डोळ्याला दिसतं. जे कार्य नसतं ते नामरूपात्मक होत नाही, त्यामुळे डोळ्याला दिसत नाही. तुकोबाराय काही कार्यरूप नाहीये. तुकोबाराय जगताचं अभिन्न निमित्त पादान कारण जर असतील तर त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला डोळ्याने बघण्याचं कारण नाही. तसंच अमृतनाथ स्वामींचा आपण विचार केला पाहिजे की अमृत स्वरूपाला ते प्राप्त झाले. अमृत हा शब्द जसा ज्ञानवाचक आहे, ब्रह्मवाचक आहे, तसा अमृत हा शब्द भक्तिवाचक. नारद महर्षींनी भक्तीची लक्षणं सांगताना भक्तिसूत्रामध्ये तिसऱ्या सूत्रामध्ये जे चिंतन केलंय, अथा तो भक्ती व्याख्या सहमा, आणि नंतरचं सूत्र काय, अथा तो, त्याच्यानंतर काय, स्वात्मस्मिन् परम प्रेम रूपा अमृत रूपाच्य, असं पुढचं चिंतन.
अमृत रूप. भक्ती कशी आहे? अमृत रूप आहे. ज्ञान कसं आहे? अमृत रूप आहे. म्हणून अमृतनाथ स्वामी महाराज कसे? ज्ञान आणि भक्ती युक्त असे ते आहेत. ज्ञान आणि भक्तीचा मनोज्ञ संगम अमृतनाथ स्वामी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये आणि पुढे त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला पाहायला सापडतो. त्या दोन्ही अंगाने आपण जर विचार केला तर आज ते फक्त नामरूपाने आपल्याला दिसत नाही, पण आजही त्यांच्या कृपेच्या रूपानं ते आपल्या परिवारावर अखंड कृपा करत राहतात. ते आजही आपल्या जीवनामध्ये जे चांगलं घडतं ते त्यांच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं घडतं असं मानून आपण त्या दृष्टीने विश्वास ठेवून पुढे चाललं पाहिजे. तसं चालण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य संतांनी त्यांच्या कृपेने आम्हाला द्यावं, त्यांच्या वाङ्मयाने आम्हाला द्यावं, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा अमृतनाथ स्वामी महाराजांच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर Thank you.